दोगे तो समय आपका ध्यान नहीं देगा। तो इस वक्त दोनों ओपनिंग बैटर्स मैदान में आ चुके हैं, सूरज केने भावाले और श्याम चौधरी। ये दोनों ओपनिंग बैटर्स बालाजी एकर्स पावन गणपति भिवंडी टीम के। और बॉलिंग करने जा रही है यूनिक स्पोर्ट्स 11 गणेश डुमरे प्रतिष्ठान जुन्नर। मैच को शुरू करना है, दोनों अंपायर आ चुके हैं, अमर साठे और अक्षय निर्मल। हमारे रसूल भाई और मेजर को भी आप देख सकते हैं मैदान में। थँक्यू सर. पुन्हा एकदा मी मैदानाच्या दिशेने जाईल. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. युनिक स्पोर्ट क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॅट्समन मैदानावरती दाखल झालेले आहेत. ऑनफिल्ड अंपायर अक्षय निर्मल, अमर साठे. सामन्याला सुरुवात करण्याकरता इथून सातत्यानं सूचना येत आहेत, तर लवकर सामन्याला सुरुवात करा. 6 षटकांचा सामना असेल. अत्यंत महत्त्वाचे हे 6 षटक असेल. अटीतटीचा सामना, सेमीफायनलचा पहिला सामना आणि शीर्षा चॅम्पियन ट्रॉफी 2024चा घमासान 4थ्या पर्वाचा खेळ फायनल, अर्थात 2,11,111 रुपयासाठी मैदानावरती एक मोठं बॅटल आपण पाहणार आहोत. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये भिवंडी आणि जुन्नरचे दिग्गज खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. जुन्नर टीम छः ओवर का एक मुकाबला रहेगा। और अब देखिए तो चलते थोड़ा सा देर जरूर हुई है। और जुन्नर 11 गणेश दादा डुमरे, जुन्नर की टीम वन द टॉस डिसाइड टू फील्ड किया है, बल्लेबाजी को न्योता दिया है। सर जी देखिए अब पहिल्या षटकाची सुरुवात होते आणि दोन्ही संघातील खेळाडू पोहोचलेले आहेत. दोन धावांची शिक्षा जी आपण आधीच घोषित केली होती ती कायम राहणार. तर 2 धावांनी आपण सुरुवात करतोय पहिल्या बॉलला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयोजकांचं मी सुद्धा अभिनंदन करतो, कारण वेळेच्या बाबतीत काटेकोरपणे पालन. खेळ मोठा आहे, खेळाडू मोठा नाही आहे. राजू पाटे टिंगरे सरकार चषकमध्ये जबरदस्त कामगिरी त्यांची. पहिला चेंडू स्वीप करायचा प्रयत्न, सूरज केने भावाले. भावळे गाव नाव घ्यावं लागते कारण 2 सूरज केणे आहेत भिवंडीमध्ये, सूरज केणे घोरसाई आणि सूरज केणे भावळे. आणि दुसऱ्या बाजूला टेमघरचा श्याम. आपण बघत आहात स्पोर्ट किंग बुक प्रेझेंट्स शीर्षा स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी पॉवर्ड बाय कायनेटिक ग्रीन. तालुकास्तरीय स्पर्धेतला पहिला उपांत्य फेरीचा सामना. पाटी यांचा चेंडू आणि यावेळेला हेलिकॉप्टर फटका इनसाइड आउट पद्धतीचा. 1 धाव पूर्ण केली गेली आहे आणि सुरुवात करून देतोय सूरज केणे. 3 रन 2 रन पेनल्टी के जुड़ गए हैं और 2 गेंदों में 1 रन ज़्यादा कोई नुकसान होगा नहीं, लेकिन वक्त में पता चलेगा कि ये 2 रन कितने महत्वपूर्ण हैं। एक रन से बहुत कुछ होता है, लेकिन 2 रन आप वैसे ही पेनल्टी खो चुके हैं। लेकिन एक अच्छा शॉट सूरज यहाँ पर खेलते हुए, और बल्ला अगर देखिए थोड़ा सा शरीर से दूर खेला, रन यहाँ पर बिल्कुल सिंगल खाता खोला है अपना। 3 रन बिना कोई नुकसान के टीम। आता श्याम चौधरी डावी उजवी जोडी आहे. पावन गणपती बालाजी एकर्स भिवंडी. डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाज. क्रिसच्या टोक्यावरनं काय जबरदस्त चेंडू. टप्पा आणि दिशा दोन्ही जबरदस्त. आणि श्याम चौधरीला अजिबात तो चेंडू कळाला नाहीये. बिनबाद 3 धावा. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय युनिक स्पोर्ट्स एकादश गणेश डुमरे 11. हाफ ट्रॅकर बॉल आणि याचबरोबर स्विचिटचा फटका, खणखणीत चौकार.
हाथ खोलने का मौका दिया राजू पाटे, जो कि नारायणगांव जुन्नर से बिलोंग करने वाले राजू पाटे। और देखिए गेंद काफी बाहर निकली, उसके बाद में क्या जबरदस्त चौका यहाँ पर आया श्याम चौधरी इनके बल्ले से। आज का दिन का आखिरी दिन का पहला चौका किसी का नाम आया है तो श्याम चौधरी के बल्ले से आया है। नाम इसका होगा क्योंकि पहला चौका, पहला छक्का, पहली विकेट, इसके ऊपर बहुत चर्चे होते हैं। और चौके के साथ में यहाँ पर बढ़ेंगे आगे। 7 रन लगे बोर्ड के ऊपर। आप देख रहे हैं अमर साठ है, एक बेहतर अंपायर, उसके साथ में अक्षय निर्मल एक कम दिनों में बहुत अच्छे अंपायरिंग क्षेत्र में आगे बढ़ते हुए तजुर्बा ये भी बनता जा रहा है। उनके साथ में सादिक भाई, नीतीश कदम जी ये भी नजर आ रहे हैं। क्या जबरदस्त कनेक्शन, 4 रन यहाँ पर मिले। श्याम चौधरी हा लेदर बॉल, रबर बॉल, टेनिस बॉल सर्व प्रकारचं क्रिकेट खेळत असतो आणि तो जेव्हा स्थानापन्न होतो आक्रमण कक्षामध्ये तर तुम्हाला अगदी डेव्हिड वॉर्नरची आठवण करून देतो। 7 धावा। यावेळेला उत्कृष्ट स्नॉटर बॉल, बेधाव आणि बेभाव केलं त्या चेंडूवर राजू पाटे यांनी। उंचापुरा हायम बॉलिंग ॲक्शन असलेला राजू पाटे आणि द्वंद्व बघायला मिळतोय गोलंदाज आणि फलंदाजांमधलं हे तुमुल युद्ध। धावसंख्या 7, सूरज केणे 1, श्याम 4। यावेळेला स्लॉक स्वीप आणि चेंडू जातोय उत्तुंग षटकार वाईड स्क्वेअर लेगच्या वरून। छोड़ दीजिए फिलहाल। देखिए तो ये अंतिम गेंद पे आपने बहुत अच्छी गेंदबाजी की थी। अंतिम गेंद में थोड़ा सा यहाँ पर गलती कर बैठे, दिशा से भटके और फटके पड़े। और शाम ने एक और बेहतर, पहले चौका भी इनके बल्ले से आया, पहला मैक्सिमम भी इनके बल्ले से आया। नाम है इस खिलाड़ी का शाम है, और शाम आते आते और इनके अंदर वो जबरदस्त देखनापन आ जाएगा। लेकिन कड़क कनेक्शन, एक के बाद में 13 रन लगे बोर्ड के ऊपर। क्या जबरदस्त टाइमिंग, इसके ऊपर लिखा था, बल्ले के साथ में मोहर लगी और गेंद को पता था कहाँ जाना था, सीधा गई स्टैंड में। रन मिले 6। पहिला फटका जो होता स्विचिटचा फटका होता, आताचा स्लॉक स्वीपचा फटका होता। श्याम दाखवून देतोय अगदी घारीची नजर आहे त्या चेंडूवर, ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय। 13 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या आहेत, ज्यात 2 धावा पेनल्टीच्या आहेत, 11 धावा इतर आहेत। प्रोजेक्टेड स्कोअर 78चा वाटतोय। सूरज केणे 2 चेंडू 1 धाव, श्याम चौधरी 4 चेंडू 10 धावा, राजू पाटे 1 षटक 11 धावा आणि 2 धावा पेनल्टीचे, अशी 13 धावसंख्या झालेली आहे। अंबादास शिरसाट यांच्याकडून हे क्रिकेटची खिरापत आणि नवीन षटक घेऊन येतोय संघनायक सूरज आंबले। सूरज समोर सूरज आहे आणि जेव्हा एका सूर्यासमोर दुसरा सूर्य असतो आणि आकाशात सूर्य तळपत असतो त्यावेळेला क्रिकेट बघायची एक वेगळी मजा असते। सूरज विपक्ष सूरज आणि त्याला साक्षीदार आकाशातला सूरज। 13 धावा। आकुट टप्प्याचा चेंडू अप्पर कट मारला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर आणि यावेळेला चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर। 4 धावा, अफलातून फटका। ना सर जी, एक सूरज ने दूसरे सूरज का स्वागत किया और तीसरा सूरज है ना साक्ष्य है, तो तीनों सूरज में चल रहा है यहाँ पर नॉक। लेकिन क्या जबरदस्त यहाँ पर शॉट खेला है, थोड़ा सा अपने आप को उछाल दिया और कमाल का शॉट यहाँ पर 4 यहाँ पर अर्जित करते हुए 17 रन लगे बोर्ड के ऊपर। सूरज टू सूरज। यावेळेला स्विचिट मारायचा प्रयत्न, मात्र इथे कुठेतरी सूरजला मानलं पाहिजे। एकमेकांचे कच्चे दुवे जेव्हा तुम्हाला माहीत असतात तेव्हा त्यावेळेला देहबोलीचा अभ्यास करून गोलंदाजी करायला पाहिजे होती। चांगली उंचीवर हा लिफ्टर चेंडू होता। सूरज केणे भावाले 4 चेंडू 5 धावा, धावसंख्या 17। पॉवर प्लेचं द्वितीय षटक। आखूट टप्प्याचा चेंडू, वेगवान मारा, अगदी विकी भोईर सारखी गोलंदाजीची शैली आहे सूरजची। ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे सलीमभाई, दिवसा ढवळा जेव्हा तुम्ही खेळताना त्यावेळेला एक वेगळी मजा असते। रात्री खेळायची एक वेगळी मजा आहे, दुपारी खेळायची एक वेगळी मजा आहे, सकाळी पहिला सामना खेळायची एक वेगळी मजा आहे। लोअर फुल टॉस आणि फसलाय, मागील चेंडू निर्धाव होता आणि सोपा झेल।
दीजिए। ये तो वो मिड ऑफ के ऊपर से खेलना चाहते हैं, प्लान बनाया था। आपने कहा बहुत जबरदस्त बात की, तो एक सूरज ने अच्छी बल्लेबाजी की, पहले गेंद पे चौका जरूर आया, लेकिन दूसरे दोनों गेंदों में वेरिएशन करते नजर आए, थोड़ा सा दबाव डाला, 2 डॉट गेंदे डाले, उसके बाद में वो मिड ऑफ को भेजना चाहते थे, लेकिन कनेक्शन इतना अच्छा हुआ नहीं है, और वहां पर बहुत जबरदस्त कैच पकड़ा आकाश इन्होंने, और जाना पड़ेगा यहाँ पर सूरज को बाहर। एक सूरज ने दूसरे सूरज की इनिंग को समाप्त किया और कहा कि भैया आई जाइए डगआउट में, बैठिए, थोड़ा सा आराम कर लीजिए। 17 पे खतरा बन गया, विकेट आई है यहाँ पर। चषक तुम्ही बघत आहात. अरे नवीन फलंदाज आहे जयेश पाटील. अक्षय खोंड यांनी टिपलेला झेल एक्स्ट्रा कव्हरवर. धावसंख्या थांबली आहे. सूरज आमले यावेळेला स्विचिट मारायचा प्रयत्न होता. जयेश पाटील वंडर बॉय ऑफ भिवंडी, 4 वेळा सुप्रीमो चषक ज्यांनी जिंकला, महाराष्ट्रातील भारतातील अव्वल स्पर्धा ज्यांनी खेळला, स्वर्गीय रतनबुवा चषक असो, 10PL असो, सुप्रीमो असो, बिग बॅश असो, बाली ट्रॉफी असो, भिवंडी प्रीमियर लीग असो, प्रतिभा विलास चषक असो, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असो, सर्व मोठ्या स्पर्धा गाजवणारा जयेश पाटील जेपी यावेळेला ड्राईव्ह केलंय. 1 धाव. लेदर बॉलचा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. JSW स्टीलसाठी तो खेळत असतो. पॉवर प्लेचे 2 षटक संपलेत. धावसंख्या झाली 18, सरासरी 9. जयेश पाटील 1, श्याम चौधरी 10. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय शीर्षा चॅम्पियन ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. याच दरम्यान मंचावरती तालुकास्तरीय आपण या सेमीफायनलचा सामना पाहतोय आणि तिथे चॅम्पियन टीम बनेल 2,11,111 रुपयाचं पारितोषिक. परंतु मॅन ऑफ द सिरीजसाठी जे पारितोषिक आहे फ्रीजचं ते यावेळेला प्रायोजित केलं आहे. पत्रकार, लोकप्रिय पत्रकार दैनिक लोकमत भानुदासजी पराड आणि स्वप्नील ढोलके यांचं ढोकळे व्यासपीठावरती त्यांचं आगमन झालं आहे. स्वप्नीलजी ढोकळे आणि भानुदासजी पराड साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत मंगेश गायकवाड, स्वप्नील गोकुळे आणि मयूर पराड यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. सिरसा स्पोर्टच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री, ओव्हर टू कम बॉक्स. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा, 1 बाद, सरासरी 9ची आहे. सुधीर साबळे नवीन गोलंदाज. जबरदस्त बॉलिंग ॲक्शन आहे साबळे यांचा. हे सर्व खेळाडू NB ट्रॉफीमध्ये तुम्हाला टिंगरे सरकार चषक अशा वेगवेगळ्या पुण्यातील स्पर्धेमध्ये आपलं कौशल्य दाखवताना दिसतात. अंबादास शिरसाट यांना मी अभिनंदन देतो. त्यांनी तालुकानिहाय स्पर्धा घेतली आणि नगर असो, नाशिक असो, भिवंडी असो, ठाणे असो, वेगवेगळ्या तालुक्यातील खेळाडू जेव्हा खेळायला येतात, तालुकाचं क्रिकेटमुळे जिल्ह्याचं क्रिकेट बहरणार, जिल्ह्याचं क्रिकेटमुळे राज्याचं क्रिकेट, राज्याचं क्रिकेटमुळे देशाचं क्रिकेट आणि देशाचं क्रिकेटमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे प्रगती करेल. लांब लचक रणब आहे साबळे यांचा. पहिला चेंडू वेगवान, वाईड अँड फुल आणि अवंतर धावसंख्येत भर पडते. 19 धावा, 1 बाद. रनअप बहुत अच्छा है, थोड़ा सा अंपायर से बातचीत कर रहे हैं, लेकिन वो आसानी अभी अभी आए हैं. जो चर्चे कर रहे थे सर जी मैच के पहले जो देर करे थे उस वक्त वो हमने कहा था कि आप देखिए लेट अगर आते हैं तो जैसे आए गाड़ी पे वैसे सीधा अगर मैदान में जाते, गलती यहाँ पर होती है. सुधीर साबळे इसे देखिए गलती होती है. अतिरिक्त रन यहाँ पर JS पाटिल नजर है इनके ऊपर भी है. एक बड़ा खिलाड़ी बीच मैदान में, सामने सुधीर. फुल टॉस चेंडू आणि त्याचा हा ब्रांडेड फटका आहे. स्लॉक स्वीप. ग्लेन मॅक्सवेल असो वा जयेश पाटील, इट्स अ डिलाइट टू वॉच. 6 धावा. और शायद गेंद को भी यही कहा जयेश पाटिल ने, फुल टॉस से गेंद डाली और हम तो यहाँ पर देखिए पहले गेंद खराब और उसके बाद में फुल टॉस गेंद. और अक्सर कहते हैं ना कि इस गेंद ऐसी गेंदें नहीं डालने का. वो कहते हैं ना गाय के सामने घास, शेर के सामने मांस, और जयेश पाटिल के सामने फुल टॉस गेंद नहीं डालने का. फुल टॉस गेंद डालने का तो बाबा बिल्कुल स्टैंड में गेंद को पहुंचा देने का. गई है सीधा पात्र नगर का दर्शन करने के लिए. मैक्सिमम 6. जयेश पाटिल का बल्ला बोला 6 रन. धावसंख्या 25, 1 बाद. त्यात 2 धावा पेनल्टीच्या आहेत. जयेश पाटील कर्णधाराला साजेशी खेळीची सुरुवात. 3 चेंडू 7 धावा नाबाद. साबळे यांचा पुढील चेंडू हळूवारपणे लेट कट आहे. चेंडू काही वेळ हवेत होता, परंतु
अगदी सर्कलच्या टोक्यावर चेंडू थांबवला गेलाय. चौकार होता होता राहिला. डावी उजवी जोडी अजूनही इथे डोकेदुखी ठरते. धावसंख्या पोचते 26. जयेश पाटील 4 चेंडू 8, श्याम चौधरी 4 चेंडू 10. बाद होणारा फलंदाज सूरज केने भावाळे. अक्षय खोडणे ज्याचा एक्स्ट्रा कव्हरवर झेल टिपला होता मागील षटकामध्ये सूरज आमलेला तो यश मिळाला होता. बहुत अच्छी यहाँ पर वापसी की है. मैं कहूँगा सुधीर साबळे इन्होंने छक्का आने के बाद में उसके बाद में एक अच्छी लाइन और लेंथ पे गेंदबाजी पे वापसी करते हुए 26 पे 1. मंदगतीचा चेंडू हळुवारपणे नजाकतीने त्या चेंडूला खेळलेत. सुंदर व्हेरिएशन. काल सुद्धा आपण मंदगतीचे चेंडू पाहिले होते. माझी आणि मनीषची एक चर्चा रंगली होती. करण अंबाला त्यानंतर विजय पावलेसारखे गोलंदाज ज्यांनी चांगला प्रभावही मारा केला होता विकी भोईर यांनी. तशीच गोलंदाजी करतोय सुधीर साबळे. 27 1 बाद. तृतीय षटक. 9 धावा आतापर्यंत दिलेत. यावेळेला चेंडू हवेत. भवऱ्यासारखा फिरला. अजून एक धाव. 28 धावा. सुधीर साबळेचं बॉलिंग ॲक्शन बघा. शाहीर साबळेंना ऐकावं आणि सुधीर साबळेंना बघावं. दोन्ही स्वर्गात बसलेल्या इंद्राला सुद्धा दुर्लभ असं दृश्य. 28 धावा 1 बाद. बहुत ज़बरदस्त यहाँ पर वापसी करते नजर आ रहे हैं. और बिल्कुल देखिए पहले मरतबा जो गलती की थी उसको दोहरा बिल्कुल वापसी करते हुए. और यहाँ देखिए तो 28 पे 1, 2.4 के बाद में श्याम चौधरी. अगदी बुंद्याला मारलेला हा चेंडू. अंडर अँड थ्रो. एक धाव नक्की होणार आहे. अमर साठे लेग बाय. तर पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. NB धनकवडी आणि श्रीतेज स्पोर्ट्स. जेव्हा पहिला डाव समाप्त होईल त्यावेळेला नाणेफेक कक्षमध्ये आपण उपस्थित राहणं गरजेचं आहे. आपली प्लेइंग 11 घेऊन या. 29 धावा 1 बाद. आपण बघत आहात स्पोर्ट किंग बुक प्रेझेंट्स शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी पॉवर्ड बाय कायनेटिक ग्रीन. उपांत्य फेरीचा पहिला सामना तालुका स्पर्धेतला मंदगतीचा फ्लाइटेड चेंडू होता आणि भाग पाडलाय जयेश पाटील यांना. 4 मुंड्या चित केलं होतं त्या चेंडूवर सुधीर साबळे यांनी. आणि आपला एका षटकात 10 धावा त्यांनी दिले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा 1 बाद. त्यात 2 धावा पेनल्टीच्या आहेत कारण वेळेवर सामना सुरू करू शकले नव्हते. युनिक स्पोर्ट्स गणेश डुमरे 11, जयेश पाटील 6 चेंडू 9, श्याम चौधरी 6 चेंडू 11. आणि आता मुख्य समालोचक म्हणून आपल्याशी जुळतायत सलीमभाई शेख. शुक्रिया सर जी. और यहाँ देखिए 29 पे 1 शुरुआत हालांकि देखिए मैक्सिमम आया था छक्का जयेश पाटिल के बल्ले से, लेकिन उसके बाद में सुधीर साबळे इन्होंने वापसी की और बहुत अच्छी गेंदबाजी की है इन्होंने. अब देखिए तो यूनिक स्पोर्ट यूनिक 11 गणेश दादा डोबरे जूनियर टीम की अगर बात करेंगे तो मेरे हिसाब से अब अच्छी टीम बैलेंस नजर आ रही है. लेकिन पलटवार यहाँ पर होगा क्योंकि 6 ओवर का मुकाबला है. पहले 3 तो गई है. अब सूरज आए हैं गेंदबाजी मार पे. कप्तान है सीना तान गेंदबाजी मार पे. इस बार कनेक्शन हुआ है प्रॉपर. थोड़ी देर के लिए ऊपर गई है और जाएगी सीधा स्टैंड में. मोस्ट वेलकम कप्तान कहा इस बल्लेबाज ने. 6 रन. धन्यवाद. इन दी आर्क आउट ऑफ द पार्क. श्याम चौधरी मगाशी म्हणालो लेदर बॉलचे चांगले खेळाडू आहेत. हँड आय कॉर्डिनेशन. जेव्हा असा मंद गतीचा चेंडू येतो हाफ ट्रॅकर असतो भरपूर वेळ असतो ती ट्रिगर मुवमेंट बघण्यासारखी होती आणि फेकून दिला चेंडूला मैदानाच्या बाहेर. 6 धावा 35 धावा 1 बाद. बालाजी एकर्स पावन गणपति भिवंडी. 35 रन 1 विकेट के नुकसान पे फिर से एक बार शाम सामने सूरज. एक और पार्ट जबरदस्त यहां पर वक्त लिया. लेट खेले और थर्ड मैन का है खिलाड़ी लेकिन बन जाएगा दर्शक. पहले 6 उसके बाद में एक और कड़क शॉट. रन मिले 4. धन्यवाद. शॉर्ट आणि वाईट चेंडू होता आणि आपल्या बॅटने त्या चेंडूला कापलं त्यांनी. खूप मोठा गॅप होता आणि हे 4 धावाची कमाई करून देतोय श्याम चौधरी. रॉक ऑफ टेमघर असं नाव त्याला भिवंडीत देण्यात आलेलं आहे. 39 धावा 1 बाद. सूरज आमलेचं हे षटक मागणं ठरते. वो कहते हैं ना अदब से खेला हुआ गजब का शॉट था. जनाब ने बहुत जबरदस्त खेला इस शॉट. दिशा दी और गेंदबाज की दशा बदल दी. 39 पे 1 फिर से एक बार शाम बनाम सूरज.
यहाँ देखिए तो इस बार देखिए तो विकेट आई है, वापसी की है। धन्यवाद डीजे. चेंडूची मुवमेंट बघा आमले यांची, शरीरापासून भरपूर लांब खेळायचा प्रयत्न, बॅटची वरची कडा आणि यष्टीरक्षकाने अजिबात चूक केली नाही आहे. दुसरा गडी बाद होत आहे. श्याम चौधरी याची वादळी खेळी 21 धावांची संपुष्टात येते. सूरज केने, भावाळे आणि श्याम चौधरी दोन्ही आघाडीवीर आता तंबूत परतलेत आणि जयेश पाटील यांच्या जोडीला नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरताना आपल्याला बघायला मिळणार आहे. धावसंख्या 39, 2 गडी बाद, चतुर्थ षटक. अजय पाटील हिटमॅन ऑफ बरोडी हा सुद्धा फास्ट ट्रॅक लॉजिस्टिकसाठी नवीन शर्माबरोबर लेदर बॉल क्रिकेट खेळत असतो. बरोडी गावांनी दिलेला असा हिटमॅन मला आठवते. दरवर्षी भिवंडी प्रीमियर लीगमध्ये लांब लचक षटकार मारण्याची स्पर्धा असते आणि एका सीझनमध्ये सर्वात लांब षटकार मारत त्यांनी 10,000 रुपयाची कमाई केली होती. असा हा अजय पाटील बरोडीचा भरवशापात्र असा खेळाडू. भिवंडीमध्ये एवढं क्रिकेट आहे सलीमबाई, म्हणजे आज मी गेली 26 वर्ष जातोय. हे सर्व लेदर बॉल क्रिकेटर, सुरेश पारदीपासून, जयेश पाटीलपासून, महेंद्र मागेपासून, श्याम चौधरीपासून, गणेश आपला श्री गणेश भरोडीचा अजय म्हणा, जबरदस्त लेदर बॉल खेळाडू भिवंडीने दिलेत. आणि आज आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की हे लेदरचे खेळाडू टेनिसमध्ये सुद्धा तेवढीच चांगली कामगिरी करून दाखवत आहेत. 39-2 बाद. जबरदस्त वापसी की सूरज ने. शायद सूरज ने कहा जनाब शाम आपका नाम है, शाम को देखेंगे लेकिन पहले मैं चमक रहा हूं. पहले 2 गेंद में अस्त व्यस्त किया था, 6 और 4 10 रन अर्जित किए थे. तीसरी गेंद पे कमाल का कमबैक किया है सूरज ने. ब्रेक थ्रू रहा अपने टीम के लिए और जूनियर टीम थोड़ी सी वापसी करते हुए 39 पे 2, 3.3 के बाद में 2 विकेट लिए, 15 रन खर्च करके. दोनों विकेट सूरज ने ही यहाँ पर अर्जित करते हुए. न्यू बैटर अब बल्लेबाजी करने के लिए अजय पाटिल आते हैं तो पाटिल चर्चे में रहते हैं, लेकिन सामने सूरज एक बेहतर गेंदबाजी करते हुए. और यहाँ पर देखिए आए तो है और जनाब मैदान में आए हैं तो चर्चा करा के जाएंगे, लेकिन सूरज लॉन्ग ऑन में पकड़ा है कैच. विकेट यहां पर आ जाएगी. जागा चांगली निवडली होती, परंतु चेंडूला उंची जरी भेटली तरी चेंडू मात्र अंतर कापू शकला नाही आणि अक्षय खोंड यांनी टिपलेला हा दुसरा झेल. आणि फलंदाज अजय परतोय शून्यावर आणि नवीन फलंदाज महेंद्र मागे. वाशेरेचा हा एक असा वंडर बॉय ज्यांनी क्रिकेट गाजवलं. भिवंडीमधला बेस्ट फिनिशर, त्याचा नावी कितीतरी रेकॉर्ड्स आहेत. आज मला आठवतं आहे धने स्पोर्ट्ससाठी भरपूर वर्ष जो खेळला आणि 7 स्टार चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्या आयोजक समितीमधला हा एक सितारा. आणि महेंद्र मागे यांना फलंदाजी करणारा एक असा फलंदाज आहे आणि त्याला हॅट्रिक वाचवायची आहे. 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेत. सूरज आमले कर्णधाराला साजेशी गोलंदाजी, ब्रेस पूर्ण केलं आहे. हॅट्रिक पूर्ण करणार का महेंद्र मागे, त्याची हॅट्रिक होऊन देणार का, हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत सध्याच्या घडीला. सूरज ऑन अ हैट्रिक, सामने महेंद्र मागे पहली गेंद खेलते हुए, लेकिन सामने हैट्रिक का मौका सूरज के लिए. और ये आसानी के साथ में बहुत सारा वक्त था. अच्छा शॉट खेला है, बैकफुट पंच, मजबूत ये पंच है क्योंकि खिलाड़ी मजबूत है. 4 रन. माझं नाव महेंद्र मागे आणि माझी बॅट चेंडूच्या मागे. आणि हा खणखणीत दणदणीत चौकार. धावसंख्या 3 बाद 43. चांगली सुरुवात करून दिली आहे बालाजी एकर्स पावन गणपती भिवंडी या संघाने. चतुर्थ षटक. वो कितना जबरदस्त शॉट है अजय महेंद्र मागे इनके पास. एक और फतवा स्लॉट में गेंद है, पहुंचा दिया सामने वाले प्लॉट में. गजल जबरदस्त शॉट खेलते हुए महेंद्र मागे. 6 रन.
और हा उत्तुंग षटकार, 2 षटकं 25 धावा, 3 गडी बाद. सूरज आमलेने सर्व काही केलं, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु दुसऱ्या बाजूला भिवंडीकर कुठे मानतायत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 3 बाद. अगले टॉस के लिए तैयार है एनबी धन नाम स्थित स्पोर्ट दोनों टीम की कप्तान टॉस सेंटर में तैयार रही है और 2 रन पेनल्टी लेके उतरी है टीम ये यूनिक 11 गणेश दादा दुबरे टीम 49 रन. वो देखिए पहले 2 गेंदों में 4-6 और 2 विकेट आए, उसके बाद में 4-6. महेंद्र मागे आए और कहे कि भाई लेट है लेकिन थेट काम करेंगे और गेंदबाजी में सुधीर आए हैं गेंदबाजी करने के लिए. 4 के बाद में 49. अब थोड़ा थोड़ा भिवंडी की टीम भी अब थोड़ा सा ऊपर आती हुई. जयेश पाटिल है बीच मैदान में 6 पे 9, कप्तानी नॉक इनको भी खेलना पड़ेगी, लेकिन सामने सुधीर साबरे बेस्ट गेंदबाज. ये शायद देखिए प्रॉपर टाइमिंग हुआ नहीं है, खिलाड़ी है वहां पर, बन जाएंगे दर्शक. गलती हुई है, आ गया चौका. जयेश पाटिल को मिलता हुआ कमाल का 4 रन. स्लॉक स्वीप असो वा स्वीप असो, यावेळेला स्वीट टायमिंगवर मारलेला हा स्वीप. जयेश पाटील व्हेरी स्ट्रॉंग ऑन दी ऑन साइड. सांघिक 50 गाठलेली आहे संघाने. 3 बाद 53. जयेश पाटील 7 चेंडू 13, महेंद्र बागे 2 चेंडू 10. एक और बात वाह, इस बार तो घुटना टेका है, गेंद बस ऊपर गई है, दूर 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 जाएगी ऐसा लगा, लेकिन वहां पर क्या कुछ हुआ है. पाटे ने पकड़ा है कैच, लेकिन मैदान का उसूल है अगर गेंद लगती है ऊपर तो आ जाएगा मैक्सिमम 6. बहुत जबरदस्त बल्लेबाजी, 4 और 6. काल करण अंबालाने मारलेले स्लॉक स्वीप बैठक शॉट आणि आज जयेश पाटील यांनी मारलेले फटके. आता मी हॉटेलवरनं इथे येत होतो, माझ्या बाजूने एक रिक्षा गेला, रिक्षाच्या मागे लिहिलं होतं चिटके तो फटके. आणि अशीच फलंदाजी आज भिवंडीकर करतायत. 59 धावा 3 बाद. और इस बार देखिए थोड़ा सा गेंद नीचे रहती हुई बल्ला पहले घूमा, उसके बाद में देखिए तो थोड़ा सा यहाँ पर सुधीर साबले ने कहा होगा भाई मैच में हम भी है, हमारी तरफ भी आप ध्यान दीजिए, शायद यही कहा. यहाँ पर देखिए कभी कभी वो किस्मत मेहरबान तो फिर बंदा पहलवान, ऐसा हुआ यहाँ पर. और बिल्कुल गेंद अगर देखिए तो राजू पाटे वहाँ पर हताश नजर आए, लेकिन अब कर भी सकते हैं क्या जनाब जब चिड़िया चुग गई खेत. स्लोर 1 चकमा दिया यहाँ पर. वो कहते हैं ना कि ये होना चाहिए, वेरिएशन आपको होना चाहिए. जब तक आप के अंदर वेरिएशन आएगा नहीं सर जी, आप गेंदबाज उतने अच्छे बनेंगे नहीं. हर तरह की गेंद आपको डालने आनी चाहिए. और सुधीर क्या बेहतर गेंद डाली है, नकल वाली गेंद डाली है, अकल से डाली है. पहिला चौकार नंतर षटकार नंतर 2 टिंब चेंडू. 59 3 बाद. पहले ही वो कहते ना टास अरे हो गई गलती थोड़ी सी वहां पर मैदान में हलचल हुई थी फील्डर के पास से, लेकिन अब ऑल इज वेल है. रन जरूर यहाँ पर एक मिलेगा. एक एक रन महत्वपूर्ण है टीमों के लिए, क्योंकि क्रिकेट के मैदान का 1 रन, राजनीति का 1 वोट और पानी का 1 बूंद, खून का 1 कतरा बहुत महत्वपूर्ण होते हैं. एक एक रन बचा लीजिए, सेव द रन, क्योंकि 1 रनों का महत्व बहुत बड़ा होता है. 60 रन 4.5 के बाद में आखिरी गेंद यहाँ पर डालने के लिए सुधीर साहब 1.5 गेंद डाल चुके हैं. 21 रन खर्च किए, विकेट लेस अब तक रहे हैं और सामने 2 गेंदों में 10 रन बना के 1 चौका 1 छक्का 500 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करते हुए महेंद्र मागे. एक और बातवा, अब तब के वहां से खींचा गुंडागर्दी वाला शॉट, दिए तान के मिड विकेट पार 6 रन. धन्यवाद डीजे. इन दी आर्क आउट ऑफ द पार्क असा पद्धतीचा फटका. ट्रिगर मुवमेंट छान, हँड आय कोऑर्डिनेशन आणि ईश्वर दत्त टायमिंग. भरपूर खेळाडू असे असतात ज्याला निसर्ग दत्त क्रिकेटची देणगी देव देत असतो. त्यापैकी एक महेंद्र मागे. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावा 3 बाद. 3ही गडी बाद केलाय सूरज आमले कर्णधार यांनी. महेंद्र मागे 3 चेंडू 16 धावा. जयेश पाटील 11 चेंडू 20 धावा. सलीमबाई दिवसाचा सामना आहे म्हणून धावा तर होणारच, कारण संध्याकाळी रात्री मॉइश्चर असल्या कारणाने, दव असल्या कारणाने धावा कमी होतात. परंतु दिवसा हे जो स्कोर आहे हा मॅनेजेबल आहे. जर 75 पर्यंत रोखण्यात यशस्वी झाले गोलंदाजी करणारी युनिक स्पोर्ट्स गणेश डुंबरे एकादश, तर आपल्याला एक चांगला सामना बघायला मिळेल, कारण त्यांच्याकडे सुद्धा चांगले खेळाडूंचा भरणा आहे आणि
तुम्ही जेव्हा सेमीफायनल गाठता तेव्हा तुमचा एक वेगळा आत्मविश्वास तुम्हाला दाखवायला हवा. 66 रन 3 गेंदों में 16 रन. ये स्ट्राइक रेट गजब की खेल रहे हैं. जब से मैदान में महेंद्र मांगे आए हैं मानो कि वो डगआउट से सेट होके मैदान में 2 छक्के 1 चौका 3 गेंदों में 16. इनकी पारी बहुत निर्णायक रहेगी. अब फिलहाल जयेश पाटिल सामने सागर भंडारी. और बहुत अच्छी गेंद है, बहुत अच्छी गेंद है. रन लेना चाहते हैं. अब देखिए ओ कप्तान साहब को बाहर जाना पड़ेगा और विकेट यहाँ पर रन आउट की विकेट आती हुई और स्ट्राइक पे अब दोनों टीम के कप्तान इनिंग ब्रेक में आप तैयार रहिए. टॉस होने वाला है. सर जी देखिए यहाँ पर देखिए जयेश पाटिल एक अच्छे खिलाड़ी है लेकिन महेंद्र मांगे इन्होंने कहा कि भाई आप डॉट खेलने से बेहतर है कि मैं खेल रहा हूँ क्योंकि 3 गेंदों में 16 रन बहुत जबरदस्त टच में और टच में इसीलिए इन्होंने कप्तान को भी बाहर भेजा है. बघा एक सोटी धाव घ्यायचा प्रयत्न होता. महेंद्र मागेला माहीत आहे चेंडू आता थोडासा जुना झाला आहे आणि जुन्या चेंडूवर प्रहार करण्यासाठी तो सराईत आहे आणि अशा वेळेला जयेश पाटीलला सुद्धा माहीत आहे की संघाचे धावा महत्त्वाचे आहेत आणि क्रिकेटमध्ये एक म्हण आहे की संघासाठी खेळा स्वतःसाठी नव्हे. तर म्हणून जयेश पाटीलने विचार केला की महेंद्र मागेसाठी हीच ती वेळ आहे. तर त्याला जर आक्रमण करायची संधी भेटली तर हा दुग्ध शर्करा योग संघासाठी असेल आणि म्हणून स्वतःचा गडी त्याने बाद होऊन दिला. चतुर्थ गडी बाद झालाय. नवीन फलंदाज दीपेश माळी. और यहाँ देखिए हेलीकॉप्टर शॉट लॉन्ग ऑन में अज्जू व्यापारी डाउन दी बॉल. जाना पड़ेगा बाहर इनको. महेंद्र मांगे बैक टू द पवेलियन. एक सोपा झेल टिपलेला झेल. महेंद्र मागे आता पॅव्हिलियनच्या दिशेने येत आहेत. हेलिकॉप्टर फटका मारायचा प्रयत्न परंतु फटका फसला आणि आता नवीन फलंदाज योगेश भालेकर. जबरदस्त क्रिकेटर योगेश भालेकर. भिवंडीमधील जर क्रिकेटची आज आपण वार्ता केली तर असे बलाढ्य संघ एक यापेक्षा एक आणि स्पर्धा जर तुम्ही बघितलं आमदार चषक, माजी आमदार चषक, जिल्हा परिषद अध्यक्ष चषक, त्याचप्रमाणे प्रतिभा विलास A1 म्हणा, बाली ट्रॉफी म्हणा किंवा A1 महापौली ट्रॉफी म्हणा, ग्रामीण धमाका बिग बॅश म्हणा, त्याचप्रमाणे भिवंडी प्रीमियर लीग म्हणा, ह्या स्पर्धेमुळे हे खेळाडू आज उदयास आलेले आहेत. आणि दीपेश माळी आणि त्याचं जोडीला योगेश भालेकर. 66 धावा 5 बाद. अच्छी वापसी कर रहे हैं. स्लॉग ओवर में बेहतर गेंदबाजी कर रहे हैं. 2 विकेट 2 गेंदों में. एक और मतलब फुल लेन गेंद थी. ये भी अच्छा खेला है लॉन्ग ऑफ क्षेत्र में जहां पर अज्जू व्यापारी जुन्नर के बेल्ले नगरी से बिलोंग करने वाले बेहतर खिलाड़ी अज्जू व्यापारी नारायणगंज जुन्नर के. अब देखिए राजू पाटे ये जुन्नर की बढ़िया टीम एक बना के आई है. स्लॉग ओवर है और बेहतर गेंदबाजी कर रहे हैं. 3 गेंदें डाली है सहजी 1 रन और 1 विकेट. क्या बेहतर स्पेल डाल रहे हैं यहाँ पर सागर. दीपेश माली सामने फुल टॉस गेंद लेकिन इतना अच्छा कनेक्शन हुआ नहीं है. अज्जू व्यापारी अंतिम ओवर में 3 मरतबा इनके पास गेंद गई है. अब तक अज्जू व्यापारी की तरफ एक भी गेंद गई नहीं थी लेकिन स्लॉग ओवर में आखिरी ओवर में अज्जू व्यापारी को थोड़ा सा वार्म अप कराते हुए 68 रन लगे बोर्ड के ऊपर. बीमरसाठी रिफर करण्यात आलं आहे. परंतु एक गोष्ट नक्की आहे, जिंकण्याचे डोळे लावतो डोक्यास टाळे. तर 5 षटकांमध्ये जास्त धावा काढल्यानंतर 6व्या षटकामध्ये कुठेतरी गतिरोधक म्हणून काम केलंय सागर यांनी. फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू मागितलाय बीमरसाठी. तिसरे पंच आपला निर्णय सुनावतील. वो देखिए तो शायद यहाँ पर देखिए बीमर नो के लिए बैटिंग टीम ने रिव्यू लिया है कि रिव्यू सक्सेसफुली होगा इसके ऊपर नजर रहेगी. लेकिन बहुत अच्छा स्पीड ब्रेकर लगाते हुए सागर क्योंकि जानते हैं स्लॉग और काफ़ी सारे चर्चा है इस मैच के, काफ़ी सारे चर्चा इस टूर्नामेंट के हुई हैं क्योंकि दूर से दराज से लोग ये मुकाबला देख रहे हैं. ऑनलाइन के माध्यम से जो भी जुड़े हैं आप सभी का स्वागत है. लेकिन फिलहाल टेनिस क्रिकेट वॉर रूम के अंदर आए हैं बीमर नो के लिए. थर्ड अंपायर नीतीश कदम जी चेक करेंगे क्या कुछ हुआ है यहाँ पर क्योंकि ऐसे समय में आसान नहीं है क्योंकि अंपायर के लिए भी काम आसान नहीं है. बार बार देखेंगे क्या हुआ है क्योंकि एक एक पल दोनों टीमों के लिए महत्वपूर्ण है. और टेनिस क्रिकेट .in का मतलब है दूध का दूध पानी का पानी. और डिसीजन आता हुआ
इट्स अ फेयर डिलीवरी। देखिए तो क्या जबरदस्त गेंदबाजी, तारीफ होगी आज इस सागर की। जबरदस्त गेंदबाजी करते नजर आ रहे हैं। 4 गेंदे अब तक डाली है, 2 रन खर्च किए। 2 गेंदे बहुत महत्वपूर्ण है इस खिलाड़ी के लिए, ये निर्णायक बनाना पड़ेगा आपको। एक और मतवा, वाह 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 सागर। वो कहते हैं ना, सागर के अंदर थोड़ी देर का अगर खामोश आ जाए तो इसका मतलब ये नहीं कि सागर के अंदर फिर से तूफान नहीं आएंगे। आएंगे, अच्छे अच्छे बहा के लेके जाएंगे। बहा यहाँ पर अगर बात करेंगे 68 रन गजब की ओवर डाली है अब तक। बहुत जबरदस्त गेंदबाजी, लाइन और लेंथ परफेक्ट, और यह मिस करते हुए, वेरिएशन करते हुए सागर आपकी तारीफ होगी, क्योंकि आखिरी गेंद, एक गेंद शेष, दोनों टीमों के लिए विशेष। एक और मतलब स्लॉग स्विप करना चाहते थे, बल्लेबाजी तो गेंद आई नहीं। एक तो लिया, दूसरे के लिए कॉल है दूसरे के लिए, लेकिन बहुत लेट हुए यहाँ पर भागते भागते, लेकिन फिर भी 2 रन यहाँ पर आते हुए। आखिरी गेंद में 2 का पहाड़ा, लेकिन 6 गेंदे डालकर 4 रन देकर 1 विकेट लिया। गेम चेंज करने का मौका सागर ने अपने तरफ लिया है। 70 रन 6 के बाद में सरजी, 71 रन टू विन। खूप चांगली फलंदाजी सूरज केने, बावाळे, जयेश पाटील, महेंद्र मागे, श्याम चौधरी, हे 4 आधारस्तंभ फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. मात्र शेवटचं षटक सागरचं होतं. म्हणजे असं म्हणतात ना, 100 दिन सास का एक दिन बहू का, असं सागरने शेवटचं षटक जे टाकलं आणि त्या षटकामध्ये जे कमबॅक केलेला युनिक स्पोर्ट्स, युनिक म्हणजे सर्वात जगापेक्षा वेगळं, ज्याला उर्दूमध्ये आपण म्हणतो वाहिद, मुनफरीद, तर असं हे युनिक स्पोर्ट्स आहे. आणि युनिक स्पोर्ट्स गणेश डुंबरे या संघाने दुसऱ्या डावामध्ये 71 करायचे आहेत. श्याम चौधरी 9 चेंडू 21 धावा, कॉट अकीब बेपारी बोल सूरज आमले, सूरज केने कॉट अक्षय कोण बोल सूरज आमले, 6 चेंडू 5 धावा. जयेश पाटील रनआउट झाला, 12 चेंडू 20 धावा. अजय पाटील शून्यावर बाद झाले. महेंद्र मागे 4 चेंडू 16 धावांची वादळी खेळी. दीपेश माळी 1 नाबाद, योगेश बालेकर 3 नाबाद, 4 अवंतर धावा. हिमांशु पाटील, किरण पाटील, आर्यन भोईर आणि कौशल पाटील 4 गोलंदाजांना फलंदाजी भेटली नाही आहे, त्यांना सुद्धा आराम भेटला आहे. गोलंदाजीचं पृथक्करण राजू पाटे 1 षटक 11 धावा, सूरज आमले 2 षटक 25 धावा 3 बाद, सुधीर साबळे 2 षटक 27 धावा, सागर भालेराव 1 षटक 4 धावा 1 गडी बाद. फॉलो विकेट 17 39 39 66 66, म्हणजे बॅक टू बॅक विकेट्स लागोपाठ 2 हादरे 39 वर आणि 66 वर. पण चांगली भागीदारी अगदी या संघामार्फत 71 धावा करायच्या आहेत अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्यासाठी. आणि अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ पोहोचतोय हे ऐकूया आपले 2 समालोचक मित्र यांच्याकडून. परंतु तत्पूर्वी जाऊया आमचे मित्र कुणाल दाते यांच्याकडे. NB धनकवडी आणि श्रीतेज पुणे या 2 संघामधील नाणेफेकसाठी. धन्यवाद. 71 रनों का लक्ष्य लेकर मैदान में टीम उतरेगी, ये यूनिक 11 गणेश दादा डुबरे जुन्नर की टीम। लेकिन अब क्या होगा इसके ऊपर चर्चे हैं और चर्चे में रहना चाहिए। टॉस बॉक्स में तैयार है मिस्टर IPL, बहुत ज़बरदस्त मीठी आवाज़ है। और हमारे अरे सर इन्होंने कहा कि वो एक दिन बहू का, बोले चाहे सास के कितने दिन हो, लेकिन एक दिन भी बहू का है ना, वो डेंजर होता है। डेंजर कराने के लिए नहीं है, टॉस के लिए तैयार है वहाँ पर मिस्टर IPL। एक तरफ NB धनकवड़ी और दूसरी तरफ सीतेज स्पोर्ट्स, और तैयार है मिस्टर IPL कुणाल जी दाते। प्रणव दराडे, आर्यन पुंदे आणि रोहित बुधवंते, सार्थक मंचारे यांना मी विनंती करेन आपण या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय। दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत, श्रीतेज 11 आणि NB स्पोर्ट्स धनकवडी। तर हे सगळे जे आमचे उद्याचं भारताचं भविष्य आहे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। कोण करेल तुमच्यापैकी? प्रणव, आर्यन, रोहित, सार्थक? नाव प्रणव करतोय टॉस। शिरसाट आणि स्पोर्ट्स किंग, 1 मिनिट। ओके, NB स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन मागणी करतील।
स्पोर्ट्स किंग हा कॉल होता, शिरसाट आलेला आहे. सगळ्यांचा धन्यवाद. तुम्ही जाऊन विराजमान व्हा. टॉस इथे जिंकलाय, निर्णय काय असणार आहे तुमचा? कारण NB स्पोर्ट्सच्या कॅप्टनने टॉस केला, तुमच्या बाजूने नाणं पडलंय, निर्णय काय घेणार? पहिली फिल्डिंग करू. काय तयारी करून आलात? मध्यंतरी थोडासा ब्रेक मिळाला या स्पर्धेसाठी, कशी तयारी असेल आणि कसं वाटलं आतापर्यंत खेळत असताना या स्पर्धेमध्ये? नाही, नक्कीच ही टुर्नामेंट दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगली ऑर्गनाईज केली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फायनल जिंकायचा प्रयत्न असेल आमचा. शुभेच्छा आहेत तुम्हाला. माझ्याबरोबर आहेत NB स्पोर्ट्सचे कॅप्टन. टॉस तुम्ही जिंकला असतं तर काय केलं असतं? क्षेत्राकडे सहज घेतलं असतं. काही बदल केलेत का या सामन्यासाठी ओव्हरऑल तुमच्या टीम मध्ये? हो, 2 बदल केलेले आहेत. वासिक शेख आणि आकाश काळेंना ऍड केलेले आम्ही टीममध्ये. चला, त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दोघांच्या टीम मध्ये काही बदल आहेत, परंतु मॅच खूप चांगला होणार आहे जो पुढील सामना आहे. आणि टीम लिस्ट जर आपण पाहिली तर श्रीतेज मध्ये अनुराग मोहिते, बबलू पाटील, राहुल लोहार, अमित तांबे, रोहित खरात, धनंजय भिंताळे, नरसिंग पालमपल्ले, राजेश सोरटे, रोहन खरात, शरद पारगे, तुषार रणदिवे हे खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला सलमान शेख आणि सनी कसबे ॲज अ इम्पॅक्ट येऊ शकतात. NB स्पोर्ट्स कडे एक नजर टाकूया. संदेश पाटे, आदित्य जाधव, मयूर करांडे, श्रीकांत खुने, वासिक शेख, आकाश काळे ज्याचं नाव घेण्यात आलं, अजय कदम, अभि या टीम मध्ये आहे, संग्राम या टीम मध्ये आहे, चेतन भाटे या टीम मध्ये आहे, विक्की राठोड, सिद्धार्थ आहे आणि आशिष हे जे इम्पॅक्ट प्लेअर आहेत. विकासच्या नंतर हे ॲज अ इम्पॅक्ट किंवा आकाश काळे ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर असू शकतो या मॅच मध्ये. तर लगेचच हा सामना तुमच्या भेटेल, परंतु हा पहिला सेमीफायनलचा सामना. आमचे पंच तयार आहेत आणि त्याचबरोबर आमची कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचकांची फौज तयार आहे. जाऊया लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद कुणाल दाते सर, धन्यवाद हरीश पंड्या सर, धन्यवाद सलीम शेख सर, अँड वेलकम RJ ओम. तर एका ठिकाणी इम्पॅक्ट आहे. अजय पाटीलच्या बदल्यात करिश मात्रे इम्पॅक्ट झालेला आहे. तर आपण पाहतोय एक महत्त्वपूर्ण क्रिकेटचा हा अद्भुत खेळ. क्रिकेट तर प्रत्येकजण खेळतो, पण मोठं व्यासपीठ हे खूप कमी खेळाडूंना मिळतं. आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपण 4थं पर्व पार पाडतोय शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीचं, तर प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन आणण्याचा प्रयत्न सातत्यानं आयोजक अमोलजी शिरसाट यांचा राहिलेला आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय हिमांशू पाटील, स्ट्रायकर एंडला राजू पाटे, नॉन स्ट्रायकर एंडला अज्जू बेपारी. पाठलाग करायचा आहे तो म्हणजे एकूण 71 धावांचा. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लीक, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन. पहिला बॉल अराउंड विकेट, सरळ बॅटचा वापर केलाय. मिड ऑन, मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न. बॉल ट्रॅव्हल होतोय पण प्रवास करत नाहीये. दरम्यान लॉंग ऑनला बॉल अडवला जाईल. पहिल्या चेंडूवर मिळतात या 2 धावा. RJ ओम आपलं स्वागत आहे. शुक्रिया मनीष पाटिल सर. 71 रनों का लक्ष्य, दर्शकों की संख्या भारी मात्रा में. पहले मुकाबले से तहसील गढ़ का, तहसील पुल का ये पहला सेमीफाइनल. बालाजी एकर्स भिवंडी बनाम यूनिक स्पोर्ट गणेश जी डुमरे 11 के बीच. तो एक बड़ा टोटल सामने है. आणि मोठ्या टोटलला चेस करण्यासाठी मोठे स्ट्रोक येणं आवश्यक आहे. ऑन साइडला पुल करताना बॉलला गुल केलंय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. राजू पाटे फॉर यू, सिक्सर. थैंक यू डीजे. ये बेहतरीन शॉट, नाद नहीं करायचा. कुछ उसी तरीके का ये शॉट था. राजू पाटे आज फिर से बरस रहे हैं. शॉट ऑफ लेन गेंद रडार में और ताकत के साथ इस गेंद को डिपॉजिट किया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. राजू ने छक्के के साथ इस दूसरे पड़ाव की देखा जाए तो पहली बाउंड्री वसूल की है. इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ख्याती आहे हिमांशूची. दरम्यान थोडं डिस्ट्रॅक्शन फलंदाजाला जाणवलं, त्यामुळे त्यांनी पॉपिंग क्रीज सोडली. दरम्यान डेड बॉलचा इशारा आलेला आहे. खूप महत्त्वाच्या बाबी असतात अर्जुन या फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, कारण एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. निश्चित रूप से देखिए यहाँ से ठीक तरह से नजर नहीं जमा पाए थे बल्लेबाज राजू पाटे. इसी के कारण खुद हट गए थे बाजू में. तो एक अच्छा डिसीजन बैटर द्वारा.
आता फलंदाजाची तयारी नसताना नक्की त्या ठिकाणी घडतंय काय प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील आता तो संभ्रम आलेला आहे. दरम्यान निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय सागरदादा भिंताडे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही शिरसाट स्पोर्ट्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. दरम्यान आपण पाहतोय स्पोर्ट किंग बुक प्रेझेंट शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी ऑर्गनाइज्ड बाय शिरसाट स्पोर्ट्स श्री अंबादासजी शिरसाट, powered by Kinetic Green, trophy sponsor Balaji Club Rajkot, ball sponsored by 7070 Post, kit partner Savli Creations, graphic design by YSI Dubai, associate sponsor 1x9 Book, Anand Marbles, Rudra Sports, Rayat Urban Co-operative Credit Society Limited, live streaming partner tennisticket.in, event managed by Ultimate Event Makers LLP. चला सामना लगेच चालू करायचा आहे. देखिए कुछ बातचीत कर रहे थे अंपायर्स के साथ बल्लेबाज के, मुझे ठीक तरह से साइड नहीं हो रही है गेंद, शायद क्या मसला हो सकता है, ये देखने वाली बात. 8 धावा. हिमांशु फुल टॉस लेग्सच्या बाहेरचा, विकेट कीपर बीट, शॉर्ट फाईन लेग बीट, बॉल लॉंग स्टॉप क्लिअर करताना वाईडचा 5 धावांचा बोनस युनिक स्पोर्ट्स 11 गणेश डुमरे युवा मंच जुन्नरला. थैंक यू डीजे. शायद ये नए साल का गिफ्ट दिया है. कुछ दिन पहले ही मेडन ओवर फेंकने वाले गेंदबाज आज पंजा खोल दिया इस गेंद पर. लेग स्टंप के बाहर ये गेंद वाइड, कोई खिलाड़ी नहीं रोक पाएगा. उस क्षेत्र में लॉन्ग स्टॉप पर वाइड के साथ आती हुई ये बाउंड्री, चौका आता हुआ. बढ़ती हुई रन संख्या अब 13 रनों पर. यूनिक स्पोर्ट गणेश दादा डुमरे 11 की अच्छी शुरुआत. यावेळेस लय बिघडलेली आहे, भरकटलेले आहेत हिमांशु पाटील आणि जेव्हा जेव्हा गोलंदाजाची लय बिघडते तेव्हा निर्भय फलंदाजी पाहायला मिळते. राजू पाटे इज ऑन फायर, खेचतोय सिक्सर. क्या शॉट था ये, उछल रही थी गेंद लेकिन उछाल दिया इस गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. राजू पाटे की एक और बेहतरीन पारी का आगाज. जब जब राजू आते हैं राज कर जाते हैं, और पहली ओवर में हिमांशु पाटिल जैसे एक अच्छे गेंदबाज के सामने धावा बोल दिया है बल्लेबाज राजू पाटे ने. पहिल्या 4 लीग स्टेजच्या सामन्यामध्ये पूर्णतः वर्चस्व होतं पावन गणपती बालाजी एकर्स भिवंडी या संघाचं. सर्वच्या सर्व सामने ते जिंकलेत, या स्पर्धेमध्ये अजिंक्य राहिलेले आहेत. पण आता ही नॉकआउट स्टेज आहे, सेमी फायनल जिंकून अंतिम लढतीत पोहोचायचं आहे. पण या ठिकाणी अडसर आहे राजू पाटे. लोबो फुल टॉस ऑन साइडला टोन केले बॉलला, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते आणि आता सरते शेवटी अज्जू बेपारेकडे स्ट्राईक येते. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या बिनबाद 20 रन. 4 गेंदों में महज 20 रन आए हैं. और 4 गेंदों में अब तक देखा जाए तो ये अच्छी शुरुआत, पूरी तरीके से प्रेशर शिफ्ट हुआ है पहली 4 गेंदों पर बालाजी एकर्स भिवंडी जैसे ताकतवर टीम के ऊपर. प्रत्येक दिवस हा वेगळा असतो, प्रत्येक दिवस शिकण्याचा असतो, प्रत्येक दिवस प्रगती करण्याचा असतो. ऑन साइडला खेचून मारलाय, हा स्ट्रोक तितकासा कन्व्हिनियंट संपर्क नव्हता, पण बॉल अडवला जाईल. मिड विकेटला क्लोज कॉल असेल कदाचित, पण थ्रो थोडासा उशिरा आलाय आणि त्यासमे 2 धावा वेगानं राजू आणि अज्जू या दोघांनी पूर्ण केलेल्या आहेत. आणि आता धावसंख्या पोहोचलेली आहे बिनबाद 22. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, बड़े शॉट आने के बावजूद रनिंग बिटवीन द विकेट में कोई कंजूसी नहीं. दोनों बल्लेबाज अज्जू बेपारी का 2 रनों के साथ खाता खोला. राजू पाटे खेल रहे 15 रनों के निजी स्कोर पर. थोडेसे दुरून खेळले, ड्राईव्ह केलाय बॉलला क्षेत्ररक्षक मिडऑफचे मिस्टर भालेकर पोहोचतील बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. या षटकावर पूर्णतः वर्चस्व राहिलेलं आहे युनिक स्पोर्ट्स अँड गणेश डुमरे युवा मंच जुन्नर या संघाचं. 71 धावांचा पाठलाग करता धावसंख्या झालेली आहे बिनबाद 23. एक पॉझिटिव्ह आणि आक्रमक सुरुवात. एग्रेसिव शुरुआत, बिल्कुल सही कहा मनी जी आपने. इस तरह की शुरुआत की आप उम्मीद भी करते हो जब राजू पाटे जैसा इनफॉर्म बल्लेबाज स्ट्राइक संभालता है. तो देखिए जिस तरह से इनफॉर्म है बल्लेबाज राजू पाटे, आप इनके सामने बिल्कुल खराब गेंदबाजी नहीं कर सकते. अगर लाइन से भटकेंगे तो फटके पड़ना तय है. चला जास्त वेळ घेऊ नका, ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास नका प्लीज. आज अंतिम दिवस आहे, 6 सामने पूर्ण करायचे आहेत. प्रेक्षक सुद्धा तुमचा खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत. त्याचमुळे क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर पोहोचा, सामना लगेच चालू करा. अंबादाजी शिरसाट हे नाव आता प्रत्येक क्रिकेटपटूंसाठी एक प्रगती देणारं ठरलेलं आहे. कारण जर व्यासपीठ मिळालं, आयोजन असलं तर तुमचा खेळ तुम्हाला दाखवण्याची संधी मिळते आणि त्याचमुळे तुमची प्रगती होत असते. त्याचमुळे मागच्या 4 पर्वांपासून अमोलजी शिरसाट यांनी क्रिकेटसाठी खूप काय केले. देखिए
अमोल सिरसाट इनके गांव हम गए थे, पिंपलगांव टप्पा में, जहां से सिरसाट चैंपियन ट्रॉफी की शुरुआत हुई थी। लगभग धर्मशाला की याद दिलाता हुआ मैदान, चारों दिशाओं में देखा जाए तो पहाड़ थे, हवा पूरी तरीके से ताजी थी। आज फिर से वहां गए तो वही फील आया। और अंबादास सिरसाट इन्होंने पिंपलगांव टप्पा, पाथर्डी, अहमदनगर इस क्षेत्र में टेनिस बॉल क्रिकेट का क्रेज बनाया है, अपनी एक अलग सल्तनत बनाई है, और इस सल्तनत के सुल्तान है अमोल जी सिरसाट। आर्यन भोईर हे एक बहुचर्चित नाव राहिलेलं आहे मागच्या 2 वर्षांपासून आणि काय त्याचं सातत्य राहिलेलं आहे. मधल्या काळामध्ये एक छोटासा अपघात झाला होता, पण तरी देखील त्यातून ते सावरले आणि सरावाच्या आधारावर पुन्हा एकदा तो कमबॅक त्यांनी केला. आणि आता या सामन्यामध्ये हिमांशूला बॅकअप देण्यासाठी आर्यन भोईर आलेले आहेत. पाहूया या षटकामध्ये ते पुनरागमन पावन गणपती बालाजी एकर्स भिवंडी या संघाचं होतंय का. आर्यन तयार, ओव्हर द विकेट. फोर्स करायचा प्रयत्न, बॅटच्या आउटसाइड एज, बॉल बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एक सिंगल मिळते, एकादवीची वर धावसंख्या 24. देखिए इनकी एक्शन देख सकते हैं आप, फॉलो थ्रू में जब वो जंप लेते हैं उसके कारण उनके पास एक्स्ट्रा बाउंस मिलता है, और वही एक्स्ट्रा बाउंस में अक्सर हमने बल्लेबाजों को फंसते देखा है। इस गेंद पर भी देखा जाए तो लगभग अज्जू व्यापारी को ये गेंद अतिरिक्त उछाल लेती हुई आई और बल्ले का ऊपरी किनारा लगा था। जी इतरांना जमत नाही ते आम्ही जमवून घेतो आणि तीच गोलंदाजी आर्यनची राहिलेली आहे. एक वेगळी अनऑर्थोडॉक्स त्यांची बॉलिंग आपण पाहतोय, बॉलिंग स्ट्राईड आपण पाहतोय, फॉलो थ्रू आपण पाहतोय. आणि त्याचमुळे पहिल्यांदाच कुठेतरी जेव्हा फलंदाज नव्याने खेळतो तेव्हा ते ओळखताना थोडासा तो वेळ घेतो आणि तेच पाहायला मिळालं. अज्जू व्यापारी थोडेसे सावरून खेळत आहेत, 4 वर पोहोचलेत. राजू पाटे यांचा अटॅकिंग खेळ 15 वर पोहोचलेत. धीम्या गतीचा बॉल, गती परिवर्तन हे खूप महत्त्वाचं अस्त्र आहे कुठल्याही गोलंदाजाचं, आणि योग्य त्या वेळी वापरतोय आर्यन भोईर. या षटकाची सुरुवात चांगली राहिली बालाजी एकरसाठी. हवा काफी तेजी से बह रही है, इसी के कारण देखा जाए तो अब गेंद के ऊपर उंगलियां घुमाते हुए आर्यन भोईर, और ये अच्छी प्लानिंग होंगी राजू पाटे के सामने। इट्स ऑल अबाउट प्लॅनिंग. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॉलिंग एंडला थ्रो झाला, इंटेन्शनली ते मध्ये आले होते का त्यांचं ते पाहतील. दरम्यान लेग बायची 1 धाव मिळते, एकादवीची वर धावसंख्या पोहोचते 25. बिल्कुल इंटेंशनली वो उनके वे में भाग रहे थे, अगर बल्लेबाज वे चेंज करते तब जाके अंपायर इसमें थोड़ी सी डिस्कस की बात होती थी, लेकिन उनका वे चेंज नहीं हुआ, इसी के कारण अंपायर ने इसी अपील को उसी समय खारिज किया। तो अच्छा निर्णय अंपायर द्वारा। राजू पाटे एक सिंगल लेकर नॉन स्ट्राइकिंग एंड पर पहुंचे, अब स्ट्राइक संभालेंगे अज्जू व्यापारी, और आर्यन भोईर लगभग लैम प्लंकेट की याद दिलाती हुई एक्शन। लाईन या ठिकाणी भरकटलेले आहेत. या अगोदर आपण थोडी चर्चा केली, प्रशंसा झाली, पण याच प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार चालत असतात. आणि कदाचित आता अज्जूला कसं अडवायचं त्यासाठी त्यांनी बॉल हाताळला जरूर, पण एक्स्ट्रा फोर्स लावण्याच्या नादामध्ये खांद्याचा अतिरिक्त वापर झाला आणि बॉल एक्स्टनच्या बाहेर. वाईट बॉलची एक एक्स्ट्रा मिळणार आहे. एकादवीची वर धावसंख्या पोहोचते 26. 27 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज आहे. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. पहिला सामना खूप चांगला रंगतोय प्रेक्षकांसाठी. ऑन साईडला पुल केलंय, बॉल हाताळला हाफ ट्रॅकर, त्यावर वापरला आपलं स्पेशल फीचर आणि चेंडूवर लावलं 6 धावांचा स्टिकर, सिक्सर. ये नाम, ये खिलाड़ी बिंदास्त है, बेबाक है, बेखौफ है, और हर मुश्किल परिस्थिति को इनसे खौफ है। बेखौफ पारी की शुरुआत करते हुए अज्जू व्यापारी, थोड़ा सा संघर्ष करने के बाद शायद वो तूफान से पहले की खामोशी थी। लीग स्टेज मध्ये मार्जिन ऑफ एरर चालू शकतं, पण जेव्हा नॉकआउट स्टेज मध्ये आपण येतो अशा वेळेला मार्जिन ऑफ एरर अगदी 0 असायला पाहिजे. म्हणूनच आता आर्यन जी गोलंदाजी त्यांनी या अगोदर हाताळली होती लीग स्टेजमध्ये, पण आज दिवस बदललेला आहे, आज समोरील संघ बदललेला आहे आणि त्याचमुळे आता स्वतःची गुणवत्ता त्याला माहिती आहे, पण एक चूक संघाला महागात पडू शकते. देखिए बीता हुआ कल और आज में काफ़ी सारा अंतर होता है। वह लीग स्टेज था, वहाँ के टीम्स अलग थी, वहाँ के खिलाड़ी अलग थे। आज जो सेमीफाइनल में पहुंचने वाली टीम है, हर ग्रुप से निकलने वाली 2-2 टीमें यहाँ पहुंची है, मतलब 3 टीमों को घर का रास्ता पकड़ना पड़ा, और जो टीम अच्छी आई है तो अच्छी टीमें यहाँ पे पहुंची है, अपने दम पे पहुंची है, अच्छे खेल पे पहुंची है। और जब ये बैटल रंग रहा है तो पूरी तरीके से देखा जाए तो दोनों टीमें बराबर की है, और जब मुकाबला बराबर का होता है तो इस तरह से चित्र आपको देखने को मिलेगा। 71 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकातच 23 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 32 झालेले आहेत. युनिक स्पोर्ट्स 11 गणेश डुमरे युवा मंच जुन्नर या संघाकडून दुसऱ्या डावाची सुरुवात राजू पाटे
याने आक्रमक केली. सुरुवातीच्या क्षणाला अज्जू बेपारी थोडासा वेळ घेताना पाहायला मिळाले, पण जसं दुसरं षटक आलं त्यांनी खेळ बदलला आणि जसे चेंडू येत आहेत त्या चेंडूंचं मेरिट ओळखून बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेऊन गतीचा अंदाज घेऊन ते स्ट्रोक खेळत आहेत आणि आता दोघंही फलंदाज सेट झालेले आहेत. 6 चेंडूंमध्ये 15 राजू पाटे, अज्जू बेपारी, 4 चेंडूंमध्ये 10 धावा. आर्यन भोईर आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत आणि 8 धावा खर्च केला. दोन्ही गोलंदाजांना आतापर्यंत विकेट घेता आली नाहीये. आर्यन तयार, वेगवान, तेज तर्रार, हेच तर आवश्यक आहे. हार्डलेनवर बॉल पिच केला, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ ठेवला, खेचून मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला. अजू बेपारीचा डॉट बॉल. हाई स्कोरिंग मैच होने की संभावना थी सुबह के सत्र से, क्योंकि रोलिंग काफ़ी अच्छी तरीके से हुई विकेट के ऊपर. शीर्षा स्पोर्ट की हमारी टीम ऋषिकेश जी चौरी इन्होंने भरपूर मेहनत ली है. डॉट बॉल. बघा थोडासा पॉज आला आणि पॉज नंतर खेळ सुधारला आर्यनचा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3 बाद 32 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 24 आणि 24 चेंडूमध्ये 39 धावांची गरज. चला ओव्हर ब्रेकमध्ये एकत्र येऊ नका प्लीज, वेळ कमी, आपल्याकडे टाइम लिमिट आहे 5 षटके 25 मिनिटं आणि त्याचमुळे बघा त्याच समीकरणावर तुम्हाला खेळ पुढे न्यायचा आहे. चांगला खेळ आतापर्यंत राजू आणि अज्जूचा. बिनबाद 32 धावांची पहिल्या विकेटसाठी नाबाद भागीदारी. 24 गेंदे 39 रन यहाँ से बनाने होंगे. लगभग 9.75 की औसत रिक्वायर्ड रेट यहाँ से चाहिए. बालाजी एकर्स भिवंडी के कप्तान जयेश पाटिल जरूर कुछ चाल चलेंगे इस मुकाबले में, क्योंकि यह ऐसा कप्तान है जो आसानी से हार नहीं मानता और हार मानना इस खिलाड़ी को आता नहीं है. 32 रन बिना कोई विकेट खोए 2 ओवर की समाप्ति हुई है. इनिंग्स पर 11 गणेश दादा डुमरे टीम की अच्छी शुरुआत, बेहतरीन शुरुआत, सदी हुई शुरुआत. लेकिन अब सामने लक्ष्य होगा बालाजी एकर्स भिवंडी के पहली विकेट कौन सा गेंदबाज निकालेगा. 24 गेंदों में 39 यहाँ से चाहिए. लगभग शीर्षा स्पोर्ट्स चैंपियन ट्रॉफी का घमासान आप देख रहे हैं. दर्शक पहली गेंद पड़ी थी उससे पहले मैदान पर पहुंचे थे, तो यहाँ के दर्शक भी क्रिकेट के काफी दीवाने हैं. लपून ठेवलं होतं कौशलला. लीग स्टेजमध्ये त्यांना फक्त एक सामना खेळण्याची संधी मिळाली. जयेश पाटील यांचं बुद्धी कौशल्य खूप मोठं आहे आणि पाहूया हा जो वापर होतोय कौशलचा तो फायदा देतोय का. पण एका बाजूला सेट झालेले फलंदाज राजू पाटे आणि त्याचमुळे राजूसाठी हे वातावरण नवीन नाही आहे. राजूसाठी हे मैदान नवीन नाही आणि त्याचमुळे पहिल्या सेकंदापासून त्याने ओळखलं की या मैदानावर दुपारच्या सत्रामध्ये खेळ कसा व्हायला हवा. 71 धावांचा पाठलाग करण्यासाठी मला कुठल्या रणनीतीने खेळायचं आणि तीच रणनीती त्यांनी कामी आणली आणि प्रत्येक चेंडूवर व्यवस्थित लक्ष केंद्रित करताना त्याने स्ट्रोक एक्झिक्यूट केले. पण पॉवर प्लेची 2 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या 32. कौशल तयार. जसा मी उल्लेख केलाय की जयेशने कौशलला लपून ठेवलं होतं. परफेक्ट ब्लॉक होल डिलिव्हरी त्यांच्या वतीने हाताळली गेली. बॅटची हलकीशी एज घेऊन बॉल विकेटच्या मागे. दरम्यान पूर्ण होते एक सिंगल. धावसंख्या 33. हाइट काफी ज्यादा है गेंदबाज के पास, इसी कारण कौशल पाटिल उस हाइट का जरूर फायदा लेने की कोशिश करेंगे. हालांकि इस पवेलियन एंड से गेंदबाजी करना इतना आसान है नहीं. वहां पर फ्लैट विकेट है, पाटा विकेट है. अगर टप्पा थोड़ा सा भी मिस हुआ तो बड़े शॉट के लिए जरूर जाएंगे बल्लेबाज. तो कौशल के सामने थोड़ी सी दिक्कत है, टीम संकट में है और यहाँ से इस दिक्कत से उबारने की जिम्मेदारी कौशल के कंधों पर. कौशल तयार होतं विकेट अज्जूसाठी. सरळ बॅटचा केलाय वापर. बॉल करतो हवाई सफर. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. वजनदार षटकार अज्जू बेपारीचा. थैंक यू डीजे. क्या शॉट लगाया स्ट्रेट डाउन दी ग्राउंड, सीधे बल्ले से. तीर भी शर्मा जाए इतना सीधा शॉट था. मिस्टर अज्जू बेपारी का ये वार था. एक और गेंद डिपॉजिट किए मैदान के बाहर. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल डिलिव्हरी, पण यावेळेस बॅकलिपला खाली घेतलं. बॅटची एज घेऊन बॉल मिड विकेटला पोहोचला. एक सिंगल पूर्ण होते. पहिला बॉल ब्लॉक होल, पुढचा बॉल ड्रायव्हिंग लेन, तिसरा बॉल ब्लॉक होल. व्हेरिएशन तर करतोय कौशल पण फायदा होत नाहीये. पण धावसंख्या चांगली पाहायला मिळते. युनिक स्पोर्ट्स 11 गणेश डुमरे युवा मंचची बिनबाद 40. देखिए दूसरी गेंद जो स्लाइडली थोड़ी सी ओवर पिच हुई थी, उस गेंद को भी यॉर्कर कराने की कोशिश थी, लेकिन टिप्पा जब यॉर्कर का अच्छा पड़ता नहीं है तो हश्र कुछ उसी तरीके का होता है. धीम्या गतीचा बॉल. कटर्स खूप चांगले आहेत गोलंदाज कौशलकडे आणि त्यातल्या त्यात उंची चांगली आहे आणि ते स्ट्रेट आर्मने गोलंदाजी करतात आणि त्याचमुळे एक प्रॉपर कंट्रोल्ड बाउन्स त्यांच्याकडे आहे. बाउन्स विथ टर्न ही तर खासियत आहे कौशलची आणि या चेंडूवर व्यवस्थित खेळ झाला नाही राजूचा. दरम्यान धावसंख्या पोहोचते 41. देखिए जब जब उंगलियां घुमाइए गेंद के ऊपर राजू पाटे के सामने, तब तब राजू बड़ा हिट नहीं लगा पाए. हवेत आहे बॉल. संधी आहे झेलचीटची. आगीशी खेळताय
तर हात जळण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी कौशलच्या खात्यात जाते विकेट. पहिला फलंदाज बाद अज्जू बेपारी. तो देखिए अंपायर कुछ चेक की मांग करते हुए जरूर विकेट आई है, लेकिन अंपायर यहाँ पे कोई गलती नहीं करना चाहते, कोई रिस्क नहीं लेना चाहते. तो थोड़ी सी देखा जाए तो यहाँ पे डर का माहौल. इट्स अ नो बॉल. रिटर्न क्रीज का ये नो बॉल. एक्शन रीप्ले टीवी स्क्रीन के ऊपर. तीसरे अंपायर सादिक राजापुरकर सर, यहाँ पर इनका ये रेफरल और उनका निर्णय आता हुआ. तो इस मुकाबले में एक और ट्विस्ट, कहानी में ट्विस्ट. अज्जू बेपारी जो जा सकते थे मैदान के बाहर, अब रहेंगे मैदान के अंदर. अज्जू बेपारी को लाइफलाइन यानी कि नो बॉल और दिक्कतें फिर से बढ़ गई है जयेश पाटील अँड कंपनी की. उजवा पाय पॉपिंग क्रीजवर आणि त्याचमुळे आता अडचणी वाढलेल्या आहेत. सर्व काही सुरळीत होऊ शकलं असतं. या दोन फलंदाजांपैकी एकाला परत जाऊ देण्यासाठी सतर्क प्रयत्न केले झाले. ते हिमांशू पोचला होता झेलसाठी, आर्यन पोचला होता झेलसाठी, प्रयत्न केले होते कौशलने, झेल टिपला सुद्धा होता. पण त्या ठिकाणी अंपायर्स कॉल आला की आपण लाईन चेक करायला हवी, मागचा पाय लँड कुठे झालाय ते पाहणं गरजेचं होतं, असंच पंचांनी सुचवलं. सादिक राजापूरकर टेनिस.in च्या स्ट्रॉंग रूमवर आले, चेक झालं आणि त्यानंतर संधी अज्जू बेपारीला मिळालेली आहे. दरम्यान धावसंख्या पोहोचते 42 या आकड्यावर. 42 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजून 29 धावांची गरज आहे, पण लय सापडते असंच कुठेतरी चित्र दिसते कौशल पाटीलला. धावसंख्या 42. वेगवान बॉल ड्राईव्ह केलाय, खडे स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, एक धाव दे पूर्ण, एका धावेची होते नोंद. धावसंख्या बिनबाद 43. सिंगल रन आता हुआ खोद कर निकाला था इस गेंद को. ऑफ ड्राइव बेहतरीन खेलते हैं अज्जू बेपारी. सिंगल रन, 19 गेंदे 28 रन बनाने होंगे. एक गेंद अभी भी बाकी इस ओव्हर की आखिरी गेंद. बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे. पावन गणपती बालाजी एकर्स भिवंडी संघाचं. कौशल पाटील अराउंड विकेट. धीमे गतीचा बॉल स्वतः स्विच केलं. श्याम पोचले होते हा बॉल पकडण्यासाठी बिहाइंड द विकेट. स्ट्रॉंग फिल्डर्स तुम्हाला पाहायला मिळतात. नेहमी दीपू तुम्हाला विकेट किपिंगच्या भूमिकेत पाहायला मिळतात, पण श्याम आता त्या ठिकाणी पाहायला मिळाले. लेग बायची एक धाव मिळते. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली बिनबाद 44. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 27 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला एकत्र येऊ नका प्लीज. फक्त गोलंदाजांनी पुढे यायचं आहे, सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाहीये. 18 गेंदे 27 बनाने होंगे. 44 रन, 3 ओवर की समाप्ति. यूनिक स्पोर्ट गणेश दादा डुमरे 11 की ये अच्छी शुरुआत, बेहतरीन शुरुआत. सेमीफाइनल जैसे बड़े मंच पर बड़े मुकाबले में आज पूरी तरीके से इस तपिशती हुई धूप में ओपनिंग बल्लेबाजों ने अपने बंदिशें तोड़ी है. चांगले रिफ्लेक्सेस, चांगले ॲनिमेशन्स आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. टेनिस.in च्या माध्यमातून सर्व काही व्यवस्थित सुरळीत चालले. दोन्ही संघाचे लोगो आपण पाहतोय आणि इक्वेशन जे आहे सेकंड इनिंगमध्ये जे इक्वेशन खूप आवश्यक असतं ते इक्वेशन स्क्रीनवर येते. 18 चेंडू 27 धावांची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज बॅटर्स, आपल्याकडे वेळ नाहीये. राजू आणि अज्जू, कारण ऐकून 5 सामने यानंतर खेळवायचे आहेत. एकूण एक सामना महत्वाचा आहे. पाथर्डीकरांचं प्रेम या स्पर्धेला सातत्याने मिळालेलं आहे, त्यामुळे 10 वाजण्याच्या अगोदर आपल्याला अंतिम सामना संपवायचा आहे आणि म्हणूनच ती सूचना सातत्याने आम्ही करत राहू. पण मॅच अजूनही ऑन आहे. जितकं गमवलंय त्यापेक्षा दुप्पट कमावण्याची गरज आहे पावन गणपती बालाजी एकरीच्या संघाला. आणि पाहूया तसा खेळ होतोय का. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा आर्यनला बोलवण्यात आले. आर्यन आते हुए नए ओवर की शुरुआत. कोटी का दूसरा ओवर लेकर 18 गेंदे 27. यहाँ से कमबैक करना होगा और इसी ओवर में करना होगा, क्योंकि यहाँ से अगर ज्यादा रन लीक हो जाएंगे, 10 रन का ओवर अगर आ जाता है तो थोड़ा सा आसान हो जाएगा मुकाबला गणेश दादा डुमरे 11 के लिए. बड़े शॉट के लिए गए थे. क्रॉस पैटेड स्ट्रोक, वाइड इच लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी तैनात. सिंगल आएगा इस ओवर के साथ, सिंगल के साथ. देखिए पहले ओवर में राजू पाटे ने बड़े हिट के लिए कोशिश की, उसमें वो सक्सेस है, लेकिन उस ओवर के बाद उनके बल्ले से कोई बड़ा शॉट आया नहीं है.
थांबलेत ते. त्यांना माहिती आहे की माझ्या वतीने जो कोटा होता पॉवर प्लेचा कोटा मी पूर्ण केलेला आहे आणि मला फक्त कॅमिओ नाही द्यायचा आहे, मला शेवटपर्यंत क्लायमॅक्स पर्यंत टिकायचं आहे आणि त्याचमुळे योग्य त्यावेळी एअरल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि गरज नसेल तेव्हा ग्राउंड स्ट्रोक येत आहेत. शॉर्ट गेंद कट करने की कोशिश थी, ऊपरी किनारा लगा था बल्ले का, फ्लाई स्लिप पर खिलाड़ी तैनात, डॉट गेंद नहीं मिलेगा इस गेंद पर कोई भी रन। स्टंपच्या मागे अवैध भिंत आहे. दीपू माळी, महेंद्र मागे आणि श्याम चौधरी आणि त्याचमुळे धाव घेताना सुद्धा विचार करतात फलंदाज की धाव घ्यायची की नाही घ्यायची, कारण विकेट जर गेलं तर ते सहन होणार नाही कदाचित युनिक स्पोर्ट्स 11 गणेश डुमरे युवा मंचला. सीधे बल्ले से सामने खेला है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी इंटरेस्टेड है, अच्छा स्टॉप टीम के लिए। सूरज केनी मौजूद थे, एक तरफ स्टंप के पीछे वॉल ऑफ भिवंडी है तो सामने सूरज केनी है। सिटी क्रिकेट भिवंडीच गेल्या कित्येक वर्षांपासून आपण पाहतोय आणि जे ग्रॅमर भिवंडी क्रिकेटला दिलेलं गेलेलं आहे त्याचमुळे आता तीच ऊर्जा घेऊन हे सर्व खेळाडू या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतात. डावीकडे सरकले आणि त्यांनी आपल्या संघासाठी कमीत कमी 4 धावा वाचवल्या. दरम्यान धावसंख्या पोहोचते 46 वर. इक्वेशन बदललंय. 15 चेंडू 25 धावांची गरज. रनअप में फिर से एक बार गलती होती हुई आर्यन द्वारा, डेड बॉल का इशारा। 15 गेंदे 25 यहां से बनाने हैं। पिछली 3 गेंदें अच्छी फेंकी है आर्यन ने, छोटा सा कमबैक और यहां से उम्मीदें फिर से एक बार खुलती हुई टीम बालाजी एकर्स भिवंडी के लिए। इस बार फिर से स्लो ओवर 1 पेश करने की कोशिश, व्हाइट बॉल का इशारा अंपायर अमरजीत साठे इनके द्वारा। एक और एक्स्ट्रा खाते में जुड़ेगा और यहाँ पर आपको बिल्कुल ऐसी चीजें नहीं कर सकते क्योंकि 15 गेंदों में 24 ही बनाने हैं। सुरुवात चांगली राहिली आहे षटकाची गोलंदाज आर्यनसाठी, पण ती सुरुवात टिकवून ठेवण्यासाठी तसे प्रयत्न करत राहावे लागतील. जर अशा एक्स्ट्रा रन जर मिळत गेल्या फलंदाजांना तर मग ते तुमच्यावर हवी होऊ शकतील. आणि पाहूया राजूला थोडासा वेळ मिळतोय सेट होण्यासाठी. धावसंख्या पोहोचते 47. सामने की गेंद लोअर फुल टॉस ऑन साइड में ड्राइव करते हुए इस गेंद को मिसफील हुई है, उसी का फायदा बल्लेबाज अजू बेपारी और राजू पाटे ने उठाया। जहां पर महज सिंगल होना चाहिए था उस गेंद पर 2 रन आए हैं। एक उणीव मात्र संघाच्या हितासाठी आहे. प्रतिस्पर्धी संघाची 30 उणीव शोधण्याचा प्रयत्न युनिक स्पोर्ट्स 11 गणेश डुमरे युवा मंच ज्युनियर संघ करतायत आणि अजू आणि राजूचं काय कॉम्बिनेशन वर्कआउट होते. आतापर्यंत 49 धावांची नाबाद भागीदारी पहिल्या विकेटसाठी जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 14 चेंडू आणि 22 धावा. 14 गेंदे 22 बनाने हैं। ओ फुल टॉस गेंद हवा में उछाल दिया है, ठीक तरह से कनेक्शन हुआ नहीं। 1 रन आएगा, दूसरे की कोशिश जारी है, मिल जाएंगे 2 रन और नो बॉल का इशारा। पहले ही दिक्कत कम है क्या टीम बालाजी एकर्स भिवंडी के लिए, इसे कहते हैं गरीबी में आटा गीला। आणि चुका अपेक्षित नसतात जेव्हा आपण लईमध्ये असतो, वेगवेगळ्या स्पर्धा खेळतो. तो फील्डिंग टीम ने DRS की मांग की है, अपने अधिकार की मांग की है। देखना है अब तीसरे अंपायर सादिक जी राजापुर सर इनको। थोडे बिझी राहिले सादिक सर, पण ते आवश्यक सुद्धा आहे स्पर्धेच्या यशासाठी. पंचांची भूमिका खूप महत्वाची. अमर साठे सर, अक्षर निर्मल सर ऑन फील्ड अंपायर्स, नितेश कदम सर आणि सादिक राजापूरकर सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. दरम्यान बॉल कुठे इम्पॅक्ट करतोय, वेस्टच्या वर की वेस्टच्या खाली, त्यावर लक्ष दिलं जाते. इट्स तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल, इट्स अ नो बॉल. इट्स नो बॉल, नो बॉल का इशारा ग्राफिक्स आती हुई स्क्रीन के ऊपर। अब 14 गेंदे बची है इस पड़ाव की और यहां से अजूनही परत येण्याची संधी आहे आणि अजूनही परत येऊ शकतोय पावन गणपती बालाजी एकच भिवंडी या संघ. फक्त तो एक मोमेंटम आवश्यक आहे, जो जर त्यांच्या बाजूनेच गेला तर हा सामना शेवटच्या टप्प्यावर. बड़े शॉट के लिए गए थे लेकिन बल्ले पर ठीक तरह से चढ़ी नहीं ये गेंद। सिंगल आएगा बैकवर्ड पॉइंट क्षेत्र से, जब तक सिंगल पूरा होगा 13 गेंदे 18 रन यहां से बनाने हैं। और जो नो बॉल पिछली गेंद पर दिया गया सही डिसीजन अंपायर द्वारा। और आईपीएल में हमारे कुणाल जी दाती सर कमेंट्री करते हैं तो आईपीएल में हर खिलाड़ी का थाइस की नाप ली जाती है, इम्पैक्ट कहा करिए गेंद। टेनिस क्रिकेट में उतना क्रेज अब तक बढ़ा नहीं है। आड़े बल्ले से सामने खेला है, खिलाड़ी मौजूद लॉन्ग ऑन पर सूरज। 1 रन आएगा,
इसी एक के साथ ओवर समाप्त हुआ। 4 ओवर की समाप्ति, 54 रन बिना कोई विकेट खोए। युनिक स्पोर्ट गणेश दादा डुमरे 12 गेंदों में 17 बनाने हैं। 12 चेंडू 17 धावांची गरज. सामना शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे. विसरून चालला नाही. ही स्पर्धा गोलंदाजांसाठी देखील फायद्याची राहिलेली आहे. लगातार 11 चेंडू निहाल तुसावत यांनी डॉट टाकले. या स्पर्धेत 2 फायफर आपण पाहिले. या स्पर्धेत आपण एक हॅट्रिक पाहिलेली आहे. त्याचमुळे पहिल्या 4 दिवसांपर्यंत गोलंदाजांचा वरचष्मा या स्पर्धेत राहिलेला आहे आणि त्याचमुळे आता सुद्धा तशाच दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली तर कुठेतरी हा सामना शेवटच्या टप्प्यावर जाण्याची शक्यता आहे. 6व्या षटकापेक्षा 5वं षटक हे पावन गणपती बालाजी एकच भिवंडी संघासाठी खूप महत्वाचं आहे आणि पाहूया या 5व्या षटकासाठी गोलंदाजी कोण स्वीकारतोय. आणि आता 5व्या षटकासाठी पुन्हा एकदा येतोय कौशल पाटील. कौशल पाटिल अपने तुरुप के एक्के को आजमाते हुए कप्तान जयेश पाटिल, क्योंकि कौशल के हाथ में गेंद देना एक सही डिसीजन होगा, क्योंकि कौशल ये ऐसे गेंदबाज है जो इकोनॉमिकल रहे थे, उनकी अच्छी गेंदबाजी रही थी, तो जो कुछ करना है इसी ओवर में करना है. इसी के कारण कप्तान जेपी ने गेंद सौंपी है. अब गेंदबाज कौशल पाटिल के हाथों में. और इतनी तपिशती हुई धूप में, काफी तेज धूप है, गर्मी थोड़ी सी बढ़ गई है. आसान नहीं है सर गेंदबाजी करना, फील्डिंग करना, बल्लेबाजी करना, क्योंकि काफी धूप है आज पाथर्डी के इस मैदान पर. प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडायचं आहे तर आपलं काम अचूक झालं पाहिजे आणि तेच काम अचूक करण्यासाठी कौशल येतोय. ओव्हर द विकेट. अच्छी यॉर्कर, दिशा दी है इस गेंद को, सम्मान देते हुए इस गेंद को. अच्छी गेंदों का सम्मान, खराब गेंदों का समाचार, यही क्रिकेट का गणित है. और इस गणित को, इस कैलकुलेशन को जो समझ पाए वही क्रिकेट में सक्सेस है. द्यायचं तर सर्वोत्तम, नाहीतर द्यायचंच नाही आणि तोच सर्वोत्तम बॉलिंग अटॅक आता कौशलचा या षटकाच्या सुरुवातीला पाहायला मिळतोय. और इस बार क्लीन बोल्ड कौशल पाटिल ने दिलाया है ब्रेक थ्रू. जिस काम के लिए आए थे उसी काम को कर गए. गेंदबाज कौशल का वार, बल्लेबाज अज्जू की पारी समाप्त. ज्यांना थँक्यू दॅट वॉज कौशल फॉर यू. परफेक्ट यॉर्कर लेंथ आणि जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा त्यांनी विकेट मिळवून दिला. आणि म्हणतात ना की ज्याला स्वतःची पडायची आहे ते मागे वळून पाहत नाही. पहिलं षटक जे होतं या अगोदरचं त्यामध्ये देखील त्याने ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती. नो बॉल होता त्याचमुळे अज्जू बचावले, पण त्यानंतर आता पुन्हा एकदा अज्जूलाच त्यांनी टार्गेट केलेलं आहे. आणि काय जबरदस्त सुरुवात या 5व्या षटकाची त्यांनी केली. मी उल्लेख देखील तोच केला होता की 6व्या षटकापेक्षा 5व्या षटकाचं महत्त्व जाणून घ्यावं लागेल पावन गणपती बालाजी एकर्स भिवंडी या संघाला. इक्वेशन बदललेलं आहे. धावसंख्या झाले 54. एक गडी बाद. युनिक स्पोर्ट्स 11 गणेश डुमरे युवा मंच जुन्नर. आता 10 चेंडू 17 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. 3ऱ्या क्रमांकावर आकिब बेपारी. अज्जू का सामने आकिब आए हैं. अज्जू के जगह पर बल्लेबाजी के लिए अज्जू गए, आकिब बेपारी मैदान के अंदर. बैकफुट से कट किया है, प्रोटेक्शन बिल्कुल मौजूद नहीं थर्ड मैन क्षेत्र में, और गेंद रफू चक्कर मैदान के बाहर. एक और बार चौके के साथ शुरुआत. थँक्यू. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता आणि स्लॅश केले बॉलला. मोकळं क्षेत्र होतं. एक्स्ट्रा कव्हर पासून लॉंग स्टॉप पर्यंत कोणीच नव्हतं आणि त्या संधीचा फायदा उचलला गेला आणि परिस्थितीसाठी नेहमी तयार राहा आणि तीच तयारी आता आकिबची पाहायला मिळाली. चौकार खेचला. धावसंख्या 58 झाली जिंकण्यासाठी. 9 चेंडू 13ची गरज. गति का अच्छा इस्तेमाल किया आकिब ने और 4 रन प्राप्त किए, रिवार्ड हासिल किया. ओ इनसाइड आउट की कोशिश, एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी कैच जज करते हुए. ओ ये गलती हुई है, ये बल्ले पर लगा था और दिल पे भी लगा है बालाजी एकर्स भिवंडी के सभी समर्थकों के. हे प्रभु. थँक्यू. डोक्यावर हात मारून जाळला नाही. सामना अजून संपला. कुठे सामन्यामध्ये अजून खूप काही बाकी आहे. सामन्याचा निकाल बाकी आहे. परिणाम काही येऊ द्या. आपण आपला सर्वोत्तम खेळ द्यायचा आणि तोच खेळ आता पुन्हा एकदा भिवंडी संघाला द्यावा लागेल. आता इक्वेशन बदललंय. 8 चेंडू 7ची गरज. कौशल तयार. बड़े शॉट के लिए इस बार गए थे, ठीक तरह से बल्ले पर आई नहीं गेंद. डीप मिड विकेट की ओर खेलना चाहते थे, सीधे बल्ले से स्ट्रेट डाउन द ग्राउंड. गेंद गई मिड विकेट पर.
और बॉडी बैलेंस नहीं कर पाए खिलाड़ी, इसी के कारण वो छक्का आया। देखिए इनसाइड आउट की कोशिश, एक्स्ट्रा कवर में लगभग हाथों में थी ये कैच, बॉडी बैलेंस बिगड़ गया, मैच का पूरा कैलकुलेशन बिगड़ गया। कॅल्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट असते एक क्षेत्ररक्षण करताना, फलंदाजी करताना, गोलंदाजी करताना. पण हा शेवटचा बॉल कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतील का गोलंदाज की फलंदाज? 7 बड़े शॉट के लिए लीडिंग एज ऊपर गई, नीचे आएगी तो विकेट कीपर के हाथों में दम तोड़ती हुई नजर आएगी ये गेंद। विकेट का पतन क्या देखना होगा, अंपायर बातचीत कर रहे हैं। तो बैटिंग टीम की ने रेफरल की मांग की है। टेनिस के माध्यम से सीधा प्रसारण आप देख रहे हैं। शीशा स्पोर्ट चैंपियन ट्रॉफी का एक घमासान, और देख सकते हैं जिस तरह से पूरी तरीके से ये प्रतियोगिता सक्सेस की सीढ़ियां चढ़ती हुई नजर आ रही है। आज इस प्रतियोगिता के माध्यम से दर्शकों के लिए इट्स नो बॉल. तर या ठिकाणी तिसऱ्या पंचांना बोलवण्यात आलं होतं गोलंदाजीची शैली चेक करण्यासाठी, आणि सादिक राजापूरकर सर यांच्या वतीनं सर्व गोष्टींची चाचपणी झाली आणि गोलंदाजीची शैली आक्षेपार्ह जाणवली. हा नो बॉल घोषित केलेला आहे.
तर कॉमेंट्री बॉक्समध्ये जी स्क्रीन आहे त्यावर चेक केलं गेलं, त्यावर तितकं क्लिअर दृष्टिक्षेपात आलं नाही, एकच अँगल असल्यामुळे. तर आपण tenniscricket.in व्हॅनमध्ये पोहोचलो आणि 4 अँगल्सने आपण ती घटना पाहिली आणि व्हेरीफाय केल्यानंतर असं दिसून येते की इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला, अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन प्लीज. या ठिकाणी आपण त्या गोष्टीची शहानिशा केलेली आहे. ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं ती माहिती आम्हाला मिळते, ती माहिती आम्ही तुम्हाला देतोय. फक्त कॅप्टन आहे प्लीज. बॅटिंग टीम साइड कॅप्टन. बॅटिंग टीम साइड कॅप्टन. चला प्लीज. येस. येस सादिक सर. चला, फेअर डिलिव्हरी मॅच ऑन करा प्लीज. आपण सर्व क्रिकेटपटू आहोत आणि वेळ आणि खेळ या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर सर्व घटनेला वेगवेगळ्या अँगल्सने पाहिल्यानंतर डिसिजन असं येते की दॅट वॉज फेअर डिलिव्हरी. तर आता चला, मॅच ऑन करा प्लीज 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 प्लीज. चला, रिक्वेस्ट आहे ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं, मॅच ऑन करा. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. पवन गणपती बालाजी एकर्स भिवंडी. फलंदाज बाद आहे, ती फेअर डिलिव्हरी आहे. चला, नवीन बॅटर पाठवून द्या प्लीज प्लीज. चला, पावन गणपती बालाजी एकच भिवंडी क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता 5वं षटक संपलंय जर हा बॉल फेअर मोजला तर. आणि आता जिंकण्यासाठी 6 चेंडू
आणि 6 धावांची गरज. 6 balls and 6 runs required to win. 6 चेंडू 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावांची गरज. युनिक स्पोर्ट्स 11 गणेश डुमरे युवा मंच जुन्नर. 6 चेंडू 6 ची गरज. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचा आणि पावन गणपती बालाजी एकर्स आपलं क्षेत्ररक्षण सेट करा. 6 चेंडू 6 धावांची गरज. तो 6 गेंदे 6 रन चाहिए इस मुकाबले में अब जीतने के लिए टीम यूनिक स्पोर्ट गणेश दादा डुमरे 11 टीम को. तो जरूर थोड़ी देर के लिए मुकाबला रुका था, लेकिन उसके बाद फेयर डिलीवरी ऐसा अंपायर का मानना. तो 6 गेंदे बचे, 6 रन बनाने होंगे. अक्षय कोंड नए बल्लेबाजी के लिए एक और पिंच हिटर बल्लेबाजी के लिए. अब यहां से देखने वाली बात, 6 गेंदे 6 रन रन बॉल. ये मुकाबला जरूर आसान दिख रहा है, लेकिन उतना भी आसान होगा नहीं चेस करना, क्योंकि कुछ समय के लिए रन ये मुकाबला रुक सा गया था. आप देख रहे हैं सिरसा चैंपियन ट्रॉफी का ये घमासान तहसील पुल का ये पहला सेमीफाइनल बालाजी एकर्स भिवंडी बनाम यूनिक स्पोर्ट गणेश दादा डुमरे 11 के बीच. लास्ट ओव्हर, द मोमेंट ऑफ दिस मॅच. जी मोमेंट प्रत्येकाला अनुभवायची असते, जो चित्त थरारक क्षण प्रत्येक प्रेक्षकाला आवडत असतो आणि तो क्षण आलेला आहे. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत फिरकीचा जादूगर करण पाटील. लीग स्टेजमध्ये करणची उल्लेखनीय कामगिरी गोलंदाजीची आपण पाहिली होती आणि त्याचमुळे आता शेवटच्या टप्प्यावर शेवटच्या षटकासाठी करणला राखून ठेवलं होतं. आणि पाहूया स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला आकिब पाहायला मिळत आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत करण पाटील, अक्षय खोन. अक्षय खाऊंड नॉन स्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला आपण आकिब बेपारी यांना पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवर करण येतोय. दीपू माळी आता यष्ट्यांच्या मागून नेव्हिगेट करतील गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाला. आणि पाहूया या शेवटच्या षटकासाठी क्षेत्ररक्षण नक्की सेट कसं झालंय. शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लीप, कव्हर पॉइंट, मिड ऑफ, सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय थर्ड मॅन, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षण तर आता सेट झालेलं आहे. गोलंदाज सुद्धा आपल्या जागेवर आलेला आहे. स्ट्रायकर एंडला आकी बेपारी पाहायला मिळते. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. मुख्यत्वे जर आपण पावन गणपती बालाजी एकर संघाचा विचार केला तर पाहूया या षटकाची, या शेवटच्या षटकाची सुरुवात कुठल्या संघाच्या बाजून चांगले होते. बॉलिंग ट्रॅकवर करण तयार. युवा स्पिनर गेंदबाजी के लिए करण पाटिल, सामने आकी बेपारी जिनका कॉन्फिडेंस थोड़ा सा हाई लगा है पहली गेंद से, लेकिन करण के ऊपर जिम्मेदारी रहेगी. युवा खिलाड़ी को चमकने का मौका, हीरो बनने का चांस इस मुकाबले में. टेनिस क्रिकेट.in के माध्यम से आप इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण देख रहे हैं. आखिरी ओवर दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए करण आए हैं. फिर से एक बार रनअप में रुकते हुए, बार बार रनअप में थोड़ी सी दिक्कत हो रही है करण को. शायद जब रनअप में शुरुआत कर रहे हैं तो ठीक तरह से उनके पैर फूट चल नहीं रहे, इसी के कारण गेंदबाज प्रेशर जरूर रहेगा, क्योंकि 6 गेंदे 6 रन बचाने हैं आपको, आसान होने नहीं वाला. पहली गेंद पीछे जाकर हुक किया है, बैकवर्ड स्क्वायर लेग में डीप में खिलाड़ी तैनात, उनके ठीक बाजू से गेंद गुजरी है मैदान के बाहर. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग लॉन्ग लेग के बीचों बीच आते हुए वेलकम बाउंड्री. थँक्यू. आता बालाजी एकर्स पावन गणपती भिवंडी या संघासाठी खलनायक ठरतोय की काय आकी बेपारी, जो आता धावांचा व्यापारी बनलेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार खेचला आणि सामन्याचा निकाल जणू काही या पहिल्या चेंडूवरच आपल्या बाजूने लावण्याचा त्याचा तो स्ट्रोक होता. पडदोनी सामना संपलाय. कुठे 5 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 2 धावांची. करण तयार आकिबसाठी. 5 गेंदे 2 रन बनाने होंगे. चौके के साथ शुरुआत हुई है. कट किया इस गेंद को, अच्छा स्टीयर करते हुए थर्ड मैन पर खिलाड़ी तैनात, सिंगल आएगा, अब जाके स्कोर लेवल होगा. यहां से अब देखा जाए तो टीम यूनिक स्पोर्ट गणेश दादा डुमरे 11 हार नहीं सकती. भले ही 4 गेंदे अगर अच्छी फेंकते बालाजी एकर्स भिवंडी तो ये मुकाबला टाई हो सकता है. प्रयत्न प्रत्येकाला करायचे, चमक प्रत्येकाकडे आहे, पण मेहनत केल्याशिवाय चमक जगाला दिसत नाही. आणि पाहूया तसाच खेळ आता करणचा पाहायला मिळतोय का. सुरुवात चौकाराने झाली, पुढच्या बॉलवर सिंगल मिळाली आणि त्याचा फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय खोंड पोहोचलेला आहे. त्याचमुळे कदाचित या नवीन आलेल्या फलंदाजाला
आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न गोलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण जवळ केलेलं आहे. फलंदाजाचे शेजारी वाढले. 4 चेंडू, एका धावेची गरज. नजरे आकाश की ओर कीजिए जरा, इस चौके को देखिए जरा, एक्स्ट्रा करोड़ में क्लासिकल शॉट के साथ इस मुकाबले को समाप्त किया है अक्षय कोण ने। अक्षय के बल्ले से विनिंग नॉक, विनिंग चौका आता हुआ आकिब बेपारी, अज्जू बेपारी, साथ ही साथ राजू पाटे का अच्छा खेल और इस मुकाबले को समाप्त किया। तहसील पूल में फाइनल में जाने वाली पहली टीम बनी है यूनिक स्पोर्ट गणेश दादा डुमरे 11। थैंक यू डीजे, डीजे थैंक यू डीजे। तो देखिए दोनों टीम मुकाबले में जो कुछ हुआ उसे भूलकर एक दूसरे को शुभकामना देते हुए अच्छी खेली है। बालाजी एकर्स भिवंडी का यहाँ पे देखा जाए तो प्रवास समाप्त होता हुआ उनका सफर यहाँ पर समाप्त हुआ है, लेकिन आगे वाले छोर पर आगे वाले आने वाले इस बड़े मंच पर फाइनल में पहुंचने वाली तहसील पूल की पहली टीम बनी है यूनिक स्पोर्ट गणेश दादा डुमरे 11। और थोड़ी देर में जब हम प्रेजेंटेशन के लिए जाएंगे तो हमारे साथ जुड़ेंगे एक मशहूर शख्सियत, मशहूर कमेंटेटर सलीम भाई। चला दोन्ही संघ NB धनकवडी आणि युनिक स्पोर्ट, चला आपण बाहेर या, वेळ जास्त झालेला आहे, चला बाहेर या आपण लवकर। चला युनिक स्पोर्ट शेवटची या ठिकाणी आपल्याला सूचना असेल, आपण लगेच बाहेर यायचं आहे। NB धनकवडी त्याचसोबत आपण पाहतो की सिद्ध स्पोर्ट या दोन संघामध्ये दूसरा सेमीफाइनल अपन या ठिकाणी पाहणार आहोत। तो चलिए थोड़ी देर में दूसरे मुकाबले का शुरुआत होगा और दूसरे मुकाबले की जब शुरुआत होगी तो कमेंट्री बॉक्स में पहले इनिंग के पड़ाव का हाल सुनाने के लिए हमारे साथ बने रहेंगे प्रशांत सर और साथ ही साथ होंगे मनीष पाटिल सर। और इस मुकाबले के मैन ऑफ द मैच जिन्होंने 14 गेंदों में 22 रनों की एक जुझारू पारी खेली, राजू पाटे इस मुकाबले के मैन ऑफ द मैच। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, चला लवकर लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि डगआउट मोकळं करायचंय। आज भरपूर वेळ या ठिकाणी झालेला, आज शेवटचा दिवस, फायनलचा थरार आपण या ठिकाणी पाहणार आहे। श्रीतेज स्पोर्ट आपण लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय। श्रीतेज स्पोर्ट्स विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, चला वेळ वाचवा। श्रीतेज स्पोर्ट शेवटचा पुकार असेल, क्षेत्ररक्षण सजवायचंय। दरम्यानच्या काळात आपण या ठिकाणी सिरसा स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी 2024-25 आपण या ठिकाणी पाहतोय पाथर्डीच्या नगरीमध्ये चालू असलेला टेनिस क्रिकेटचा महासंग्राम। अमोलजी सिरसाट, मेजर सतीजी सिरसाट, परंतु या